असे खूप प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहेत. त्यावर आज आपल्याला इथे त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार इथे प्रकट करावेत. माननीय मुक्ताताई चैतन्य. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, तुम्ही सगळे शिक्षक वृंद, संस्था, सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण 104 वर्षाची परंपरा असलेल्या इतक्या मोठ्या संस्थेच्या इतक्या महत्त्वाच्या त्याची मूल्य, त्याची विचारसरणी, ह्या सगळ्याच गोष्टी त्या एका घटनेशी जोडलेल्या असतात की माणूस, त्याच्या आयुष्यात येणारी शाळा, त्याच्या आयुष्यात येणारे शिक्षक, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट जो असतो तो मला असं वाटतं की प्रत्येक मुलावरती खूप दीर्घकालीन असतो. माझा स्वतःचाही तोच अनुभव आहे. माझ्या आयुष्यात आलेले सगळेच शिक्षक, मग ते शाळेतले असतील, शाळा बाह्य असतील, त्या प्रत्येकाने काही ना काही इम्प्रेशन्स, काही ना काही महत्त्वाच्या गोष्टी भर माझ्या आयुष्यात घातली. त्याच्यामुळे खरं तर तुमचे सगळ्यांचे खूप म्हणजे तुम्हाला कौतुकाची थाप द्यायला पाहिजे. कारण सलग अनेक वर्ष विद्यार्थ्यांच्या संपर्कात तुम्ही आहात, त्यांना घडवता आहात, आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. आजचा जो विषय आहे की विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या मोबाईलचं करायचं काय, अवघड जागेचं दुखणं असल्यासारखा विषय आहे खरं तर तो. कारण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की लहान वयात मुलांच्या हातामध्ये मोबाईल येतो, खूप लहान वयात येतो, तो आपोआप येत नाही. मुलं काही जन्माला आल्या रांगायला लागायच्या आधी असा हात करून मोबाईल घेत नाहीत आणि बघायला सुरुवात करत नाही, किंवा मुलं रांगायला लागल्यानंतर लगेच जाऊन मोबाईलकडे रांगत जातात आणि मोबाईल घेतात आणि तो बघायला लागतात. अशी घटना आजतागायत कुठेही घडलेली नाही. म्हणजे थोडक्यात होत आहे काय की मुलांच्या आयुष्यात मोबाईल कधी यायला पाहिजे याचा निर्णय मुलं न घेता पालक घेतात, आजी आजोबा घेतात. त्या मुलाच्या आजूबाजूला असणारं जे मोठ्यांचं जग आहे, ते मोठ्यांचं जग हा निर्णय घेतं की त्या मुलाच्या आयुष्यामध्ये मोबाईल कधी यायला पाहिजे. आणि जेव्हा तो निर्णय होतो तेव्हा हा विचार केला जात नाही अनेकदा की त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये तुम्ही हा अनुभव घेतला असेल. तसं सरांनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की मूल रडायला लागलं, कुरकुरायला लागलं, जरा हट्ट करायला लागलं कुठल्या गोष्टीचा की ताबडतोब त्याच्यासमोर मोबाईल आणण्याची एक सर्वसाधारण पद्धत सर्व घरांमध्ये आहे. दुसरी एक अत्यंत डेंजरस पद्धत आपल्याकडे रुजली ती म्हणजे जेवताना मोबाईल बघायचा आणि मुलांना तो दाखवायचा. म्हणजे पालकही बघतातच आणि मुलंही बघतात आणि सगळं कुटुंब हे मोबाईल किंवा टीव्ही समोर बसून जेवतं. ही आजची परिस्थिती नाहीये, ही साधारण गेल्या 30 वर्षांची परिस्थिती आहे आपल्या समाजाची. पूर्वी टीव्ही होता, तो आता टीव्हीची रिप्लेसमेंट ही मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपनी केलेली आहे. पण गेल्या 30 वर्षात समाज म्हणून आपल्या घराघरांमधून आपण सगळेजण जेवताना टीव्ही समोर बसतो आणि मग जेवतो. आपल्या लक्षात येत नाही पण ही एक छोटीशी क्रिया जी आहे, ती छोटीशी क्रिया परस्पर संबंधांमध्ये अनेक पद्धतीचे ताण तयार करते. मुलांच्या बाबतीत अनेकदा मी हे न बघता जेवू शकते ही कल्पनाच मुलांच्या गावी आता नाही. तुम्हाला कदाचित असं वाटेल की किती अतिशयोक्ती आहे ही, असं कसं होऊ शकतं. तर माझा अनुभव सांगते. बारामतीमध्ये मी काम करत होते आणि कोविड जस्ट संपलेलं होतं. कोविड संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या तेव्हा बारामतीतल्या शाळेमध्ये माझं काम चालू होतं आणि शिक्षकांबरोबरचं ट्रेनिंग सेशन होतं. आणि शिक्षक मला सगळे शिक्षक जे होते ते साधारण बालवाडी ते 6वी ह्या वयोगटातले म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की मुलं डबा खात नाहीये. कोविड संपायच्या कोविडच्या आधी मुलं शाळेत येत होती तेव्हा डबा खात होती. आता मुलं डबा खात नाहीये आणि आम्हाला कळत नाही की मुलं डबा का खात नाही. त्याच्यातल्या काही जणांनी मला असं सांगितलं की मुलं डबा खात नाही, तो डस्टबिन मध्ये टाकतात आणि रिकामा डबा घरी घेऊन जातात. आता टिफिन डस्टबिन मध्ये टाकणे ही
कारण घरी गेल्यानंतर आई धपाटे घालेल ह्या भीतीने तो गेला नाही तर तो फेकून द्यायचा. ही प्रॅक्टिस मला पण आठवते शाळेमधली काही मुलं करत असतात. तर इथे नेमकी समस्या काय होती असा जेव्हा मी थोडासा शोध घ्यायला सुरुवात केली, काही विद्यार्थ्यांशी बोलले, पालकांशी बोलले त्या बारामतीमधल्या, तेव्हा असं लक्षात आलं की मधल्या 1.5-2 वर्षात जेव्हा मुलं घरी होती तेव्हा ती कॉन्स्टंट टीव्ही बघत जेवत होती. म्हणजे फक्त दुपारचं जेवण म्हणजे किंवा रात्रीचं जेवण असं नाही, काहीही खायला बसलं, संध्याकाळच्या 4 वाजता भूक लागली, आईने चिवडा दिलाय, तो खायला बसलं तरी पण टीव्ही लागत होता. संध्याकाळी खेळून आल्यानंतर किंवा घरातच खेळून दमल्यानंतर काहीतरी पोळीचा रोल करून दिलाय, ते खाताना पण टीव्ही लागत होता. सकाळी उठल्या उठल्या आईने समजा बोर्नव्हिटा दिला असेल किंवा दुसरं काही अजून चहा दिला असेल, दूध दिलं असेल, जे काही दिलं असेल ते पिताना पण टीव्ही लागत. सो कुठलंही अन्नपदार्थ शरीरात जाताना समोर एक स्क्रीन होता त्या मुलांच्या. आणि गमतीचा भाग असा आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती बरेच कोविड नंतर रिसर्च झाले, त्याच्यात अनेक रिसर्चमध्ये लक्षात आलं की मुलांच्या मेंदूमध्ये, आता इथे तुमच्यापैकी अनेक जण सायन्सचे पण शिक्षक असतील, आपली जी न्यूरॉन्सची कनेक्शन तयार होतात त्याच्यामध्ये काहीतरी चित्र, काहीतरी हालचाल डोळ्यासमोर सतत झाली पाहिजे, स्टिम्युलेशन पाहिजे, तरच अन्न खायचं, तरच त्याची मजा येते. हे कनेक्शन बऱ्याच मुलांच्या डोक्यात तयार झालं. आणि त्याच्यामुळे शाळेत जेव्हा तुम्ही डबा खाता तेव्हा कुठलाही स्क्रीन तुमच्या समोर नसतो, टीव्ही नसतो, मोबाईल नसतो, टॅब नसतो, कार्टून नसतं, आवाज नसतो, रंग नसतात, म्युझिक नसतं, त्याच्यात काहीही उपलब्ध नसतं आणि तरीही तुम्हाला अन्न सेवन करायचं असतं. त्यामुळे ती प्रक्रिया मुलांसाठी अनकम्फर्टेबल व्हायला लागली आणि मुलांनी डबा खाणं बंद केलं. आपल्याला वाटतं की टीव्ही बघत जेवलं तर होतंय काय, तसं नसतं. टीव्ही बघत जेवणं, मोबाईल बघत जेवणं ह्याचे अगणित दुष्परिणाम आहेत आणि ते ह्या पिढीमध्ये, म्हणजे माझ्या पिढीने ते सुरू केलं खरं सांगायचं तर, कारण माझी पहिली पिढी आहे जेव्हा 24 तासाचा टीव्ही सुरू झाला. माझ्या पिढीने ते सुरू केलं, पण त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आत्ताची, ज्याला आपण जेन झीज आणि जेन अल्फा असं नावाने ओळखतो, ह्या पिढीला त्याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त भोगावे लागतात आहेत. कारण ह्या पिढीचे पालक ते पालक आहेत जे टीव्ही बघत मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या आईच्या दृष्टीने असणारा कन्सर्न आणि माझ्या दृष्टीने असणारा कन्सर्न किंवा माझ्या पिढीच्या पालकांच्या दृष्टीने असणारा कन्सर्न याच्यामध्येच मुळामध्ये भरपूर फरक आहे, बदल आहे. हे सगळे बदल आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आज मी काही तुम्हाला असं सांगणार नाहीये की मुलांशी डील करताना अमुक करा आणि तमुक करू नका. मी तुम्हाला हा कॅनव्हस काय आहे, इंटरनेटचं जग कसं चालतं आणि त्याचा आपल्या मुलांवरती, आपल्यावरती काय पद्धतीने परिणाम होतो आहे याची तोंड ओळख तुम्हाला मी आज करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही परत जेव्हा तुमच्या वर्गांवरती जाल, तुमच्या समोर ही सगळी मुलं असतील, तेव्हा त्यांच्याशी वागताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांचे प्रश्न सोडवताना कशा स्ट्रॅटेजीज शिक्षक म्हणून तुम्ही आखायला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. म्हणजे खरं सांगायचं झालं तर जेनझीचं जग ऑफलाईन कसं आहे तुम्हाला माहिती आहे, पण ते जग ऑनलाईन कसं आहे याची ओळख मी तुम्हाला आज करून द्यायला आलेली आहे. कारण ती ओळख होणं खूप गरजेचं आहे. बरेचदा असं वाटतं की ही मुलं फटकळ आहेत, ही मुलं रिस्पेक्ट करत नाहीत, ही मुलं तोंडावर बोलतात, ही मुलं उलट उत्तरं देतात, आज्ञाधारक नाहीये, आम्ही कसे शिक्षकांचं सगळं ऐकत होतो, ही मुलं ऐकतच नाही. हे अनेकदा मला शिक्षकांकडे येणारे फीडबॅक्स असतात की असं होतंय. तर असं का होतंय हे जर आपण समजून घेतलं तर ह्याच्याशी डील कसं करायचं हे पण आपल्याला ठरवता येऊ शकतं. आज मी इंटरनेटचं जग कसं चालतं हे समजून घेण्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे की जे मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकासाठी, किंवा मी असं म्हणेन ज्याच्या हातात फोन आहे, मग ते मूल 2 वर्षाचा असू दे नाहीतर 90चा एखादी व्यक्ती असू दे, ज्याच्या हातात मोबाईल आहे त्या प्रत्येक माणसाला ह्या 5 गोष्टी माहिती असणं आजच्या घडीला गरजेचं आहे. कारण आपण एका हायब्रिड लाईफस्टाईलमध्ये जगतो आहोत. म्हणजे हा शब्द कोरोना नंतर कॉइन झाला, पण जेव्हापासून इंटरनेट आलं त्या क्षणापासून आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगतो आहोत. त्याला स्वरूप किंवा त्याला स्ट्रक्चर आणि त्याला नाव, या 2 गोष्टी आपण कोविड नंतर दिल्या. हायब्रिड लाईफस्टाईल म्हणजे काय तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या 2
जगांमध्ये एकाच वेळेला आयुष्य जगणं. सिंपल छोटं उदाहरण आहे, आपण भाजी आणायला बाजारात जातो, भाजी घेतो, जीपे करतो किंवा फोन पे करतो. म्हणजे काय करतो, तर भाजी आपण प्रत्यक्ष विकत घेतली, पण पैसे आपण व्हर्च्युअल जगामधनं ट्रान्सफर केले, नोटा दिल्या नाही. किंवा आपण अशी हल्ली आहेत की जिथे आपण ग्रोसरी विकत घेऊ शकतो, भाजीपाला, धान्य किंवा इतरही वस्तू आपण ऑनलाईन खरेदी करतो. म्हणजे आपण काय करतो, तर आपण खरेदी ऑनलाईन करतो, वस्तू आपल्याला ऑफलाईन प्रत्यक्ष जगात मिळते, पण परत फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहे, पैसे देणं जे आहे ते परत आपण व्हर्च्युअली करतो. किंवा कोविडच्या काळात आपल्या ऑनलाईन शाळा होत्या, म्हणजे शाळेचा प्लॅटफॉर्म ऑनलाईन होता, पण विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन घटक ऑफलाईन जगांमधून ऑनलाईन जगामध्ये जाऊन एकमेकांशी कनेक्ट होत होते. सो ह्या पद्धतीने जे आयुष्य आपण जगतो त्याला म्हटलं जातं हायब्रिड लाईफस्टाईल. आणि आत्ताच्या घडीला आपल्यापैकी प्रत्येक जण हा हायब्रिड लाईफस्टाईलमध्ये जगतो आहे. आपण ना पूर्णपणे प्रत्यक्ष जगात जगतो, ना पूर्णपणे आपण आभासी जगात जगतो. आपण ह्या दोन जगांच्या ब्लेंडमध्ये आत्ता जगतो आहोत आणि पुढची अनेक वर्ष, अनेक पिढ्या आपल्याला अशाच पद्धतीने जगावं लागणार आहे, हे वास्तव आहे. आता इथून मागे येण्याची काहीही सोय आपण ठेवलेली नाही. ते मागे येणं आता शक्य नाही. त्यामुळे जे आहे त्याच्याबरोबर ऍडजस्ट करणं आणि जे आहे त्यातले दुष्परिणाम काय आहेत, धोके काय आहेत, हे समजून घेऊन ह्या हायब्रिड जीवन पद्धती बरोबर जगण्याचा प्रयत्न करणं एवढंच आता आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे मी घाबरवून टाकत नाहीये, पण जे वास्तव आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुठले 5 घटक आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे डेटा प्रायव्हसी. मी एक नंतर एक्सप्लेन करणारच आहे. डेटा प्रायव्हसी. दुसरं आहे फेक इन्फॉर्मेशन किंवा ज्याला आमच्या भाषेमध्ये सर्क्युलर इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. तिसरं आहे सायबर क्राईम्स, जे आपल्यापैकी प्रत्येकाला आत्ताच्या घडीला कुठे ना कुठेतरी कानावर घटना येत असतात. चौथा आहे इंटरनेट ऍडिक्शन, की जो आत्ताची जी आर्थिक अहवाल आला 2025-26चा, त्याच्यामध्ये भारताचा सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणून इंटरनेट ऍडिक्शनला आयडेंटिफाय केलं गेलेलं आहे. आणि 5वा जो मुद्दा आहे, जो आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे, जे आपल्या पुढच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे एआय. कारण एआयचा जो इम्पॅक्ट आहे तो विविध स्तरांवर आता बघायला मिळतो आहे. अगदी शाळा पातळीपासून ते कॉलेज आणि PhD लेवलपर्यंत सगळीकडे आता बघायला मिळतो आहे. सो या 5 गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित माहिती असणं ही आता आपली गरज आहे असं समजा. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो डेटा प्रायव्हसीचा. म्हणजे काय, आपल्यापैकी प्रत्येक जण जो आता इथे उपस्थित आहे, ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि जो ऑनलाईन आहे, आपल्यापैकी प्रत्येकाचं एक डिजिटल प्रोफाईल तयार होत असतं 24 तास 12 महिने प्रत्येक क्षणाला. या डिजिटल प्रोफाईल मध्ये काय साठवलं जातं, तर त्याला म्हटलं जातं डिजिटल फुटप्रिंट. फुटप्रिंट पाऊलखुणा. डिजिटल म्हणजे आभासी जगातल्या पाऊलखुणा. म्हणजे काय, तर आपण जे काही अपलोड करतो, जे काही डाउनलोड करतो, जे काही बघतो, ज्या साईट्स बघतो, जे ऍप्स डाउनलोड करतो, एखादा फोटो अपलोड करतो, व्हिडिओ अपलोड करतो, कमेंट करतो, शॉपिंग करतो, याच्यातलं काहीही जे म्हणून आपण ऑनलाईन स्पेसमध्ये इंटरनेट वापरून करतो, ती प्रत्येक गोष्ट आपले डिजिटल फुटप्रिंट्स आहेत. आणि हे डिजिटल फुटप्रिंट्स ह्या डिजिटल प्रोफाईलमध्ये जमा केले जातात. सतत 24 तास 12 महिने दिवस रात्र प्रत्येक क्षणाला. तुम्ही मोबाईल वापरा नाही तर वापरू नका. तुमच्या मोबाईलमध्ये आता इंटरनेट चालू असू दे किंवा डेटा बंद असला तरी सुद्धा, कारण आपले मोबाईल एआय बेस्ड आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू असेल तरच फक्त डेटा गोळा केला जातो असं ह्या भ्रमात आपण याच्या पुढच्या काळात राहता कामा नये, कारण तशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे सतत डेटा गोळा केला जातो, तो स्टोअर केला जातो आणि तो यूज केला जातो. आता तो कोणाला कशासाठी वापरायचा असतो, विविध कारणांसाठी वापरला जातो. जाहिरातदारांना वस्तू कोणाला विकायच्या, माझा नेमका ग्राहक कोण आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी हा डेटा वापरला जातो. इथपासून ते गव्हर्नमेंट्स पर्यंत अनेक घटक ह्या डेटाच्या मागे आहेत. म्हणूनच म्हटलं जातं की डेटाला सोन्याचे भाव आहे. का आहेत, कारण माणसांची मतं बदलण्यापासून माणसांना घाबरवून टाकण्यापर्यंत
करण्यापर्यंत आणि माणसांनी काय विकत घ्यायचं काय विकत घ्यायचं नाही हे ठरवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट डेटामधनं इन्फ्लुएन्स करता येऊ शकते. याची 2-3 उदाहरणं तुम्हाला देते, म्हणजे ह्याचा आवाका किती भयानक आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. पहिलं म्हणजे 2014ची ट्रम्पची इलेक्शन. केम्ब्रिज अनालिटिका नावाची केस तेव्हा झाली होती. जर तुमच्यापैकी कोणाला कुतूहल असेल तर गुगल सर्च करा, तुम्हाला ती केस आणि त्याच्यातले सगळे तपशील वाचायला मिळतील. ती केस अशी होती की पहिल्यांदा हे लक्षात आलं की फेसबुकचा डेटा माणसांची मतं इन्फ्लुएन्स करण्यासाठी वापरला गेला आणि तो अशा पद्धतीने वापरला गेला की जे वापरकर्ते होते, युजर्स होते, त्यांना हे सांगण्यात आलं नव्हतं की तुमचा डेटा आम्ही वापरतो आहोत. म्हणजे त्या युजर्सच्या अपरोक्ष त्यांना कुठलीही माहिती न देता त्यांचा जो डेटा होता, त्यांची जी वैयक्तिक खासगी माहिती उपलब्ध झालेली होती डिजिटल फुटप्रिंट्सच्या माध्यमातून, तो सगळा डेटा वापरला गेला मतं आणि त्यांचे विचार इन्फ्लुएन्स करण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर खूप मोठी केस झाली अमेरिकेमध्ये. मार्क झुकरबर्ग जो मेटाचा प्रमुख आहे त्याला अमेरिकन काँग्रेस समोर अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागली आणि ती अतिशय गाजलेली केस होती. तुम्हाला कुतूहल असेल तर जरूर तुम्ही सर्च करून ते वाचा. त्यावेळेला पहिल्यांदा हे लक्षात आलं की डेटा किती गंभीर पद्धतीने हाताळला जाऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे जे काही दीर्घकालीन परिणाम आहेत ते काय काय असू शकतात. मी माझ्या बाबतीतली एक घटना तुम्हाला सांगते, म्हणजे कसा डेटा तुम्हाला खेळवतो आपल्याला लक्षात पण येत नाही. एक दिवशी मी घरात बसले होते, घरात कोणीही नव्हतं, माझा नवरा मुलगी सगळे बाहेर गेले होते आणि मी एकटी होते. रात्रीची साधारण 8:30-9ची वेळ होती जेवणाची. एकटी असल्यामुळे टिपिकल बायकी विचार जे असतात की आता एकटीसाठी कुठे स्वयंपाक करा, काहीतरी आहे त्यातलं खाऊ, हा जो टिपिकल विचार असतो तोच मी केला. आणि माझ्या असं लक्षात आलं की 3-4 दिवसापूर्वी मी काहीतरी फ्रोझन पोटॅटो कटलेट्स वगैरे असं काहीतरी मागवलेलं होतं, ते डीप फ्रीझरमध्ये आहे. हे सगळं माझ्या डोक्यात चालू आहे. मी कोणाशी फोनवर बोलत नव्हते, कोणालाही तोंडातून हा शब्द पण माझ्या बाहेर पडला नाही, कोणालाही मी सांगितलं नाही, काहीच केलेलं नव्हतं. हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं आणि मी असं ठरवलं की जाऊ दे आता काही करायला नको, ते आहे ते तळू, सॉस बरोबर खाऊ, विषय संपला आणि छानशी कॉफी करू की झालं. हे सगळं पुन्हा डोक्यात चाललं. मी उठले, मोबाईल चालू होता, म्हणजे डेटा चालू होता, टीव्ही ऑन होता, मोबाईल काय मी बघत नव्हते, काहीतरी सिनेमा लागला होता, हॉलमध्येच मोबाईल ठेवलेला होता. मी उठले, किचनमध्ये गेले, डिफ्रीझरचं दार उघडलं, ते पाकिट बाहेर काढलं, उघडलं, तव्यावर टाकलं, तळलं, त्याच्याबरोबर सॉस घेतला, बाहेर येऊन बसले, सिनेमा चालू आहे, मी खातेय, फोन वाजला. आता आपल्या सगळ्यांना तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्या सगळ्यांना एक खूप विचित्र सवय लागलेली आहे. आपल्याला कधीही फोन आला, कधीही मेसेज बघितला, तो झाल्यानंतर आयदर आपण व्हॉट्सअप चेक करतो किंवा आपण सोशल मीडिया चेक करतो. काहीही आलेलं नसतं, काहीही जगावेगळं तिथे नसतं, पण ही सवय लागली की आपण पटकन स्विच करतो आयदर व्हॉट्सअपला किंवा मग फेसबुक किंवा इंस्टाग्रामला आणि एकदा बघून येतो काही आहे का. काहीही नसतं तिथे, पण आपल्याला सवय लागली. आता मी पण म्हणजे मी ह्याच्यात कितीही काम करत असले तरी शेवटी मी माणूस आहे, त्याच्यामुळे कधीतरी मी पण हे उद्योग करते. सो मी त्या दिवशी इन्स्टावर गेले, तो फोन कॉल जो काही ऑफिसचा होता तो ठेवला, सिनेमा चालू आहे, मी इन्स्टावर गेले. गेल्याबरोबर इन्स्टावर मला फ्रोझन फूडच्या आणि सॉसच्या जाहिराती दिसायला. हे सगळं किती मिनिटात घडलं? 3 ते 4 मिनिटात. मी फ्रोझन काहीतरी खाते विथ सॉस, हे मी कोणालाही सांगितलेलं नव्हतं, फोनवर बोललेली नव्हते, काहीही मी केलेलं नव्हतं. मग मी असा विचार करायला सुरुवात केली की मला आता ह्या जाहिराती का दिसत आहे. मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी फोन करून किंवा मेसेज केलाय, टेक्स्ट केलाय, असं काहीच नाही. मग मी हळूहळू विचार करायला सुरुवात केली, कारण ह्या विषयात काम करते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करण्याची सवय मेंदूला लागली आहे. माझ्या असं लक्षात आलं की मोबाईल हे डिव्हाइसचं मूळ काम काय आहे? आवाज ट्रान्सफर करणं. आपण भलत्या गोष्टी त्याच्यात करतो, पण मूळ काम काय आहे त्याचं? तर एक आवाज दुसऱ्या आवाजाकडे घेऊन जाणं, त्याला ऐकवणं, दुसरा आवाज पहिल्या आवाजाकडे घेऊन येणं, त्याला ऐकवणं. व्हॉइस ट्रान्समिशन हे त्याचं बेसिक काम आहे. बाकी अनंत गोष्टी आपण करतो, पण बेसिक काम हे. आपण एक गृहीत धरलेलं आहे की मोबाईल फक्त घशातनं आलेला आवाज ट्रान्सफर करतो, कारण इतकी वर्ष मोबाईल फक्त
माणसाचा जो काही आवाज आहे तोच ट्रान्सफर करत होता. पण आता आपण अशा काळात राहतो जिथे AI आपल्या मोबाईलमध्ये आहे आणि तो सर्व प्रकारचे आवाज कॅप्चर करतो. फक्त आपल्या घशातनं फुटणारा आवाज नाही तर आपल्या भोवताली असणारा प्रत्येक आवाज मोबाईलमध्ये कॅप्चर केला जातो. सो त्यांनी काय केलं, त्यांनी सगळे आवाज कॅप्चर करायला सुरुवात केली जे माझ्या आजूबाजूला घडत होते. मी उठले, पावलाचा आवाज झाला, मी आत गेले, आवाज झाला, मी डिफ्रिजरचं दार उघडलं. मी नंतर अनंत प्रयोग केले, खालचं दार आणि वरचं दार घरी जाऊन आवाज उघडून बघा, आवाज वेगळे येतात. खालचं दार उघडलं की वेगळा आवाज येतो, डिफ्रिजरचं दार उघडलं की वेगळा आवाज येतो. सो त्याने डिफ्रिजरचा वेगळा आवाज त्याच्याकडे रजिस्टर होता याचा अर्थ त्यांनी तो आवाज कॅप्चर केला. मग त्याने ऑब्व्हियसली गॅस ऑन केला, लायटर लावला, तवा ठेवला. कुठलाही फ्रोझन पदार्थ तेलात टाकल्यानंतर चुरचुरण्याचा आवाज येतो, तो आवाज त्याने कॅप्चर केला. पिचकू उघडलं की एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येतो. एवढे सगळे आवाज, प्लेट बाहेर काढण्याचा आवाज, सगळे आवाज त्याने कॅप्चर केले. आणि मग त्याने काय केलं, हे सगळे आवाज अॅनालाइज करायला सुरुवात केली. ज्या सिस्टीमला म्हटलं जातं अल्गोरिथम्स. जे काही डेटा आलेला आहे, हा सगळा डेटा आहे, ईच अँड एव्हरी साऊंड हा डेटा आहे. हा सगळा डेटा आल्यानंतर ते मागचे अल्गोरिथम्स कामाला लागले. त्यांनी ह्या सगळ्या आवाजांचा अनालिसिस केला, कारण ह्याच्यात शब्द कुठेच नव्हते. मी घरात एकटी असल्यामुळे मी कोणाशीच बोलत नव्हते. सगळा आवाज अनालिसिस केला आणि मग त्यांनी काय केलं, बिकॉज इट इज अल्गोरिथम, त्यांनी माझी ऑनलाईन शॉपिंगची हिस्ट्री शोधून काढली. मग त्याच्यात काय काय होतं, फ्रोझन एक आयटम होता, डिटर्जंट पावडर होती, कोथिंबीर होती, दूध होतं. मग त्यांनी अनालिसिस कसा केला, दूध डिफ्रिजरमध्ये असेल का, शक्यता कमी आहे. कोथिंबीर असेल का, नाही. डिटर्जंट असेल का, अजिबातच नाही. मग वरती काय असू शकतं, फ्रोझन. म्हणजे ही जी कोणी व्यक्ती आहे ही आता फ्रोझन पाकिट काढून त्याच्यातलं काहीतरी खाल्लेलं आहे, हिला फ्रोझन जाहिराती आणि पिचकूचा आवाज आला म्हणून सॉसच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करा. हा अनालिसिस अल्गोरिथमने केला आणि द मुमेंट मी इंस्टाग्रामवर गेले मला त्या जाहिराती दिसायला लागल्या. हे सगळं घडायला 1 मिनिट लागलं. 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे सगळं घडलं. आपला डेटा अशा पद्धतीने वापरला जातो, अशा पद्धतीने तो मला इन्फ्लुएन्स करतो. जेव्हा मी ऑनलाईन जाते, एखादी लिपस्टिकची जाहिरात बघते, एखादा रील बघते, एखादा इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ बघते, सोडून देते, वा छान आहे. पण ते जेव्हा मला 50 वेळा पुन्हा पुन्हा दिसायला लागतं आणि मग 51व्या वेळी तिथे खाली 25% डिस्काउंट अशी पाटी येते, तेव्हा मला हे ऑब्व्हियसली वाटतं की घेऊन तर बघू. मग मला गरज आहे का, हा मुद्दाच नाहीये तिथे. मला आता ती लिपस्टिक हवी आहे का, माझ्याकडे ती शेड नाहीये का, माझ्याकडची लिपस्टिक संपली आहे का, हा मुद्दाच नाहीये तिथे. मला 50 वेळा जेव्हा ते दिसतं तेव्हा 51व्या वेळेला माझ्या डोक्याने हे कन्व्हिन्स केलेलं असतं की दिस इज काहीतरी हे अत्यंत महत्वाचं आहे, सगळीकडे दिसतंय, सारखं दिसतंय, बरेच जण वापरताना दिसतायत, म्हणजे हे मी वापरून बघितलं पाहिजे, म्हणजे ही माझी गरज आहे. ती माझी गरज आहे का नाही हे मला माहितीच नाही. जर हे मोठ्या माणसांच्या बरोबर घडू शकतं तर हे लहान मुलांबरोबर का नाही घडू शकत. हे लहान मुलांच्या बरोबर पण घडतं आहे. जी मुलं आता टीनेज किंवा प्रीटीज, ज्यांना जेनझी किंवा जेन अल्फा आपण म्हणतो, ही जी मुलं आहेत यांच्या बाबतीत पण हेच सगळं घडतं आहे दिवस रात्र. कारण ही मुलं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा फार जास्त काळ ऑनलाईन स्पेसमध्ये आहेत. म्हणजे आम्ही हल्ली असं सांगते मी सरळ उघडपणे की आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत, अल्गोरिथम्स आपली मुलं वाढवत आहेत, हे लक्षात घ्या. आणि जर अल्गोरिथम्स मुलं वाढवणार असतील तर अनेक गोष्टी बदलणार आहेत, बदलता आहेत. मुलं ज्या पद्धतीने विचार करतात, मुलं ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतात, तुम्ही बारकाईने बघा, विशेषतः इंग्लिश भाषा. मुलं ज्या पद्धतीने इंग्लिश बोलतात ती भाषा युट्यूबकडनं आलेली आहे. ती तुमची माझी इंग्लिशची भाषा नाही, ती युट्यूबची भाषा आहे. का? कारण ते सतत छोटे असल्यापासून युट्यूब बघत वाढलेले आहे. आत्ताची सगळी पिढी युट्यूब पिढी आहे, कारण ती जन्माला आल्यापासून युट्यूब बघत वाढलेली आहे. मग ती गाणी असतील सुरुवातीला, गोष्टी असतील, मग काहीतरी युट्यूब चॅनल्स असतील, कोणीतरी चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सचे चॅनल्स असतील, परदेशी चॅनल्स असतील, देशी चॅनल्स असतील, प्रोडक्ट चॅनल्स असतील, गेम्स चॅनल्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे युट्यूब चॅनल मुलं बघतात. पण मुलं लहान वयापासून डिजिटल चॅनल्स बघत मोठी होत आहेत. त्यामुळे त्यांची भाषा, एक्सप्रेशन, सगळ्या गोष्टी ह्या तिकडनं आलेल्या आहेत.
ज्या पद्धतीने ती मुलं हातवारे करतात, ते हातवारे सुद्धा तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्व केलं तर ते हातवारे सुद्धा वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सच्या कॉपीज असल्यासारखं दिसतं. हे का होतं? कारण आम्ही त्याला म्हणतो डिजिटल बेबी सिटिंग. जन्माला आल्यापासून जर त्या मुलांच्या सान्निध्यामध्ये मोबाईल असेल, ती मुलं मोबाईल बघत वाढत असतील, त्यांचं सगळं अवकाश जर त्या मोबाईलनी आणि त्यातल्या कंटेंटनी व्यापलेलं असेल, तर आपल्याला जशी मुलं दिसतात तशी ती असणारच नाही, असू शकत नाही. कारण आभासी जगामध्ये जे चालतं तो सिनेमा नाहीये. डिजिटल स्पेसमध्ये पर्टिक्युलरली यूट्यूब आणि सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्सवरती जे चालतं तो सिनेमा नाही. लक्षात घ्या, सिनेमा आणि हे प्लॅटफॉर्म त्याच्यात मूलभूत फरक आहे. जेव्हा आपण सिनेमा बघतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की हा ऍक्टर ऍक्टिंग करतोय, जे चाललंय ते सगळं स्क्रिप्टेड आहे, त्याचं कोणीतरी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, संवाद जे आहेत ते कोणीतरी लिहिलंय, हे लोक फक्त ते म्हणताय. हे सगळं बॅक ऑफ माइंड आपल्याला माहिती असतं. अगदी छोट्या मुलांना पण हे माहिती असतं. पण जेव्हा यूट्यूब आणि सोशल मीडिया येतो तेव्हा त्यांना हे पण माहिती असतं की हे रियालिटी आहे, हे स्क्रिप्टेड नाहीये. जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर काहीतरी लाईव्ह स्ट्रीम करतो तेव्हा हे स्क्रिप्टेड नाही, हे तो प्रत्यक्ष सांगतोय, हे मुलांना माहिती असतं. युट्यूब चॅनलवरचा एखादा कोणीतरी इन्फ्लुएन्सर काहीतरी सांगतोय तर अगदी छोटे इन्फ्लुएन्सर, चाइल्ड इन्फ्लुएन्सर सांगताय, त्यांना हे माहिती असतं की हे खरं तो मुलगा बोलतोय. आणि त्या वयात हे समजण्याची काय मॅच्युरिटी नसते की ते सुद्धा त्याच्या आईवडिलांनी स्क्रिप्टेड केलेलं असू शकतं किंवा ते सुद्धा व्ह्यूज मिळवण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने बोललेलं असू शकतं. आपण त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवता कामा नये, हे समजण्याचं वय ते नसतं. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट रियालिटी वाटते आणि मग त्या रियालिटी सारखंच माझं आयुष्य असायला पाहिजे, मला तसंच आयुष्य पाहिजे, असा कुठेतरी विचार मनामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते. मग मी इन्स्टावर गेले की फिल्टर्स वापरलेच पाहिजेत, अदरवाईज मला कोणी छान म्हणणार नाही. मग ते फिल्टर्स वापरण्यासाठी स्नॅपचॅट डाउनलोड करायचं, कारण तिथे बेस्ट फिल्टर्स आहेत. फेसबुक हा त्यांच्या दृष्टीने तुमच्या म्हणजे कन्सर्नचा विषय नाही, कारण फेसबुकवरती ही जनता नाही. फेसबुक ते असं सांगतात म्हणजे की फेसबुक हे म्हाताऱ्यांचं सोशल मीडिया आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फेसबुकचे काही त्यांच्या खिचगंटीतही फेसबुक नाही. त्यांच्या दृष्टीने स्नॅपचॅट, इंस्टाग्राम हे 2 प्लॅटफॉर्म आणि डिस्कॉर्ड हा 3रा प्लॅटफॉर्म, हे सगळ्यात महत्वाचे प्लॅटफॉर्म्स आहेत. मग मैत्री पण तिथेच करायची, प्रेमातही तिथेच पडायचं, ब्रेकअप्सही तिथेच करायचे, भांडणं पण तिथेच करायची, पॅचअप पण तिथेच करायचं, सगळ्या गोष्टी तिथेच करायच्या. हे कुठून आलं? हे कोविडमधून आलं. म्हणजे कोविड जेव्हा आला आणि ऑनलाईन शाळा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा मी खूप त्याच्या विरोधात लिहिलं, बोललं, पण अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता, कारण आपली इतकी विपरीत परिस्थितीमध्ये आपण होतो. पण प्रॉब्लेम हा झाला की कोविडनी डिजिटल स्पेसमध्ये तुमचं असणं नॉर्मलाइज केलं. तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये दिवस रात्र असलात तरी इट्स ओके, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाही, हे स्टेटमेंट नॉर्मलाइज झालं त्या 2 वर्षांमध्ये. आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आता तुमच्या वर्गांमध्ये बघायला मिळतात. अनेक शिक्षक मला सांगतात की कॉन्सन्ट्रेशन नाहीये, मुलं अभ्यास करू शकत नाही, पाठांतर होऊ शकत नाही, सलग बसू शकत नाही, त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे, त्यांना उत्तरं आठवत नाही. हा मुद्दा पण तुम्ही ऑब्झर्व करा. मला हा शाळांमध्ये अनेकदा दिसतो की मुलांचं सगळं जग हे शॉर्ट टर्म मेमरीवर चालू आहे. लॉंग टर्म मेमरी हा मुद्दाच उरलेला नाही बहुतेक, असं वाटावं अशी परिस्थिती. सगळं शॉर्ट टर्म मेमरी, आता भोका ओका विषय संपला, मला काय कळलंय, मला काय समजलंय इथपर्यंत पोहोचतच नाहीये. याचं कारण सुद्धा डिजिटल स्पेसमध्ये आहे. जेव्हा तुम्ही रील्स बघता तेव्हा 10 सेकंदापेक्षा जास्त कोणीही रील बघत नाही, मोठे सुद्धा बघत नाही. म्हणजे आपण असं स्क्रोल करत जातो, मिनिटाला 6 रील्स झाली किंवा जास्त सुद्धा. एखादा रील आपण 1-2 सेकंदच बघतो, 10 रील्स आपण मिनिटाला बघतो असं गृहीत धरा, किंवा 12 रील्स काही केसेसमध्ये आपण मिनिटाला बघतो असं गृहीत धरा. आपण 10 मिनिटं जरी रील्स बघितली तरी काय व्हॉल्यूम मध्ये आपण कंटेंट बघतो
आणि तो किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी बघतो याचा अंदाज याचं गणित लावा. काय मेंदूपर्यंत पोहोचणार, काय मेंदू रुजवून घेणार, त्याच्यावर विचार करायला पण मेंदूला इथे वेळ नाही. त्यावर पुढचे 5 विषय तुमच्या डोळ्यासमोर आले. बरं, रील्सची गंमत अशी आहे की पहिला रील काहीतरी रेसिपीचा, दुसरा त्याच्यानंतर येतो भांडणाचा, तिसरा बिग बॉस, चौथा अजून काहीतरी कोणी कोणाला तरी रस्त्यावरती कानाखाली वारली, 5वा कोणीतरी नाचतच असतं, 6वा कोणीतरी आणखी काहीतरी वेगळंच हेल्थ टिप देत असतो. म्हणजे कुठल्याही विषयाचा कशाशी काहीही संबंध नसलेला कंटेंट एका पाठोपाठ एक आपण अक्षरशः खातो, शब्दशः. मग त्याचा आपल्यावरती काहीच परिणाम होणार नाही असं जर आपण गृहीत धरणार असू तर आपण स्वतःची फसवणूक करतो आहोत. कारण आपल्या दृष्टीने, आपल्या मेंदूच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट ही इन्फॉर्मेशन आहे. तो प्रत्येक गोष्ट ही इन्फॉर्मेशन सारखी रिसीव्ह करतो आणि एकदा इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली की त्याची प्रोसेस झाली पाहिजे, त्याचं स्टोरेज झालं पाहिजे, त्याचा रियूज कसा करायचा याची काहीतरी यंत्रणा, याचं काहीतरी नियोजन असलं पाहिजे. ही आपली बेसिक मेंदूची प्रक्रिया आहे जी करोडो वर्षांची आहे. आणि आता आपण अचानक मेंदूला वेळच देत नाही आहोत की तू थांब, विचार कर, स्टोअर कर, अॅनालाइज कर. या सगळ्याला आपण त्याला वेळच देत नाही. आपण धडाधड त्याच्यावरती इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग करतो आहोत. त्यामुळे डेटा हा मुद्दा जो आहे ना, हा आपल्याला वाटतो त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर विषय आहे. आणि डेटा प्रायव्हसी जो आता आपल्याकडे ऍक्ट आहे, डेटा प्रायव्हसी ऍक्ट, तोही तितकाच गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. याचं कारण असं आहे, विशेषतः मुलांच्या संदर्भात दुर्दैवाने जसे ऑफलाईन जगामध्ये विकृत माणसं असतात की जे मुलांचा लैंगिक छळ करू शकतात, त्यांना मारहाण करतात किंवा त्यांना फसवतात, त्या पद्धतीने त्याच वृत्तीची माणसं ऑनलाईन जगात पण आहेत, ज्यांना पिडोफिलिया असं म्हटलं जातं. पिडोफिलिया ही एक मानसिक विकृती आहे ज्याच्यामध्ये प्रौढ व्यक्तीला लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं. पिडोफिलियाग्रस्त ह्या विकृतीने ग्रस्त असणाऱ्या हजारो करोडो लोकांचा वावर हा ऑनलाईन स्पेसमध्ये आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आहे, गेमिंग प्लॅटफॉर्म्सवरती आहे. आणि मुलं जेव्हा या प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय, कुठल्याही मदतीशिवाय येतात, कोणाचंही मॉनिटरिंग त्यांच्यावर नसतं, तेव्हा ही पॉसिबिलिटी खूप जास्त असते की अशा व्यक्तींच्या संपर्कात मुलं येतील. आणि अशा अगणित केसेस घडलेल्या आहेत. पुण्यातलीच घडलेली केस होती. 13 वर्षाची मुलगी होती. एका गेमिंग प्लॅटफॉर्मवरती एका मुलाबरोबर तिची ओळख झाली. त्याला मी सांगितलं मी पण 13 वर्षाचा आहे, या शाळेत शिकतो, या इयत्तेत शिकतो वगैरे वगैरे. छान गप्पा सुरू झाल्या, मैत्री झाली, सगळं छान चालू होतं. आणि हळूहळू त्याने तिला मला तुझा फोटो पाठव, मला तुझी माहिती पाठव, आणि ही मैत्री आहे, आपण कधीतरी भेटणार म्हणून एखादा फोटो पाठव, एखादी माहिती पाठव, असं केलं. आणि नंतर त्या मुलांनी ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली की अमुक एका वेळेला माझा फोन घेतलाच पाहिजे, फोन घेतला नाही तर तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन वगैरे, असे काय वाटते ते मेसेज यायला लागले. ती मुलगी इतकी घाबरली की ती तोच सांगेल ती प्रत्येक गोष्ट ती मुलगी करायला लागली. हसणारी, खेळणारी, अभ्यासात उत्तम असणारी मुलगी अचानक पद्धतीने अबोध झाली, एकटी राहायला लागली, स्वतःला खोलीत कोंडून घ्यायला लागली. नशिबाने तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबडलंय, काहीतरी चुकीचं घडलंय, काहीतरी गोंधळ झालेला आहे. म्हणून त्यांनी तिचा बळजबरीने फोन काढून घेतला. फोन तपासल्यावरती हे सगळं लक्षात आलं. त्यांनी पोलिसांची मदत घेतली. तो मुलगा जो ज्याने सांगितलं होतं की तो 13 वर्षाचा आहे, तो कोणीतरी 25, 26, 27 वर्षाचा मुलगा निघाला. अशा मी तुम्हाला हजारोनी केसेस सांगते. आणि या फक्त मुलींच्या बाबतीत घडत असं नाहीये, हे मुलांच्या बाबतीत पण घडतं. तिथे कोणीही सेफ नाही, कुठलंही मूल त्या स्पेसमध्ये सेफ नाही जर त्या मुलाला पुरेशी माहिती त्या स्पेसची नसेल तर. हे आज सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांशी बोलताना या गोष्टींची माहिती त्यांना द्या. मुलं सहजपणे स्ट्रेंजर्सशी गप्पा मारतात, अनोळखी लोकांशी गप्पा मारतात, त्यांना फोटो व्हिडिओ शेअर करतात, त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींची अगदी पर्सनल इश्यूजची पण माहिती ते शेअर करतात, ज्याचा वापर त्या मुलांना नंतर ब्लॅकमेल करण्यापासून विविध प्रकारे हार्म करण्यापर्यंत होऊ शकतो. डेटा प्रायव्हसी अजून एका कारणासाठी महत्वाचा आहे. तुमची जेव्हा पालकांबरोबर तुमचा जेव्हा संवाद होईल, हल्ली एक खूप ट्रेंड निघालाय सतत मुलांचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन स्पेसमध्ये शेअर करायचे.
आणि तो इतका विकृतीला गेलाय की मुलांच्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीट सुद्धा पालक ऑनलाईन स्पेसमध्ये टाकतो. म्हणजे मला कळतच नाही की 10वीची आणि 12वीची मार्कशीट का मुलांची ऑनलाईन स्पेसमध्ये टाकायची. हे लक्षात घेतलं जात नाही की आपण जी गोष्ट मुलांबद्दल ऑनलाईन स्पेसमध्ये सांगतो ती प्रत्येक गोष्ट मुलांची वैयक्तिक माहिती आहे. तो त्या मुलांचा डेटा आहे. तो माझा, तुमचा, पालकांचा, शिक्षकांचा नाही. तो त्या मुलांचा डेटा आहे. आणि आपण त्या मुलांचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या अपरोक्ष तयार करतो. म्हणजे आपण काय करतो, ते मूल ऑनलाईन स्पेसमध्ये येण्याच्या आधीच ऑनलाईन स्पेसला त्या मुलाबद्दलची सगळी माहिती झालेली असते. कारण ती माहिती आपणच देतो. ते मूल दिसतं कसं, वागतं कसं, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याला कुठे फिरायला जायला आवडतं, त्याला 10वीत किती मार्क मिळाले, 12वीत किती मार्क मिळाले, सगळं ते मूल ऑनलाईन स्पेसमध्ये यायच्या आधीच ऑनलाईन स्पेसला माहिती आहे. मग ऑनलाईन स्पेस तिथले जे कोणी कंपन्या आहेत, अल्गोरिदम्स आहेत, ते मुलांना ग्रुप करण्याचा प्रयत्न करणार नाहीत का? नक्कीच करणार. कारण 40 ओलांडलेले आपण सगळेजण हा ग्राहक वर्ग नाही. ग्राहक वर्ग हा 13, 14, 12, 10, 16 ह्या वयोगटातला आहे. कारण ही जी मुलं आता 10 आणि 12 वर्षाची आहेत, हीच मुलं पुढची 50, 60, 70 वर्ष इंटरनेट, AI आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजचे ग्राहक असणार आहेत. तुम्ही आणि मी नाही. मग जर माझा ग्राहक पुढची 70 वर्ष, 10 वर्षाचा मूल आता जो पुढची 70 वर्ष माझा ग्राहक असणार आहे, त्याच्याबद्दलची मला माहिती मिळते आहे, तर मी ती वापरणार नाही का? वापरलीच जाणार. त्यामुळे मुलांची कुठलीही माहिती ऑनलाईन स्पेसमध्ये शेअर करताना 50,000 वेळा विचार करा. मुलांना ग्रूमिंग होऊ शकतं. मुलं पिडोफिलियाग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात येऊन त्यांची फसवणूक होऊ शकते. अजून एक केस सांगते तुम्हाला की मुलांचा डेटा का आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. माझ्याकडची केस नाही, माझी एक काउन्सिलिंग मैत्रीण आहे, काउन्सिलर, तिच्याकडे आलेली केस होती. मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट झाला, अत्यंत हुशार, पहिल्यापासून म्हणजे शालेय जीवनापासून हुशार, सेरेमनीपर्यंतचे वेगवेगळे फोटोजचं कोलाज केलेलं होतं. आणि वेलकम. आता ह्या घटनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघता येऊ शकतं. एखादा मूल म्हणेल, अरे वा, हे तर भारी आहे, पहिल्या दिवशी किती छान पद्धतीने वेलकम झालं माझं. एखादा मूल म्हणेल, मला हे आवडलं नाही, पण ठीक आहे, इट्स ओके, आता माझा पहिला जॉब आहे, सो मी काय याचा फार इश्यू करत नाही. एखादा मूल म्हणेल की हे काय, मला या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही, मला इथलं वर्क कल्चर माहिती नाही, मला इथली माणसं माहिती नाही, माझा बॉस माहिती नाही, माझे कलिग्स कसे दिसतात हे सुद्धा मला माहिती नाही, आणि यांना मात्र माझ्या आयुष्याबद्दलचं सगळं माहिती. प्रत्येक मुलाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. हा जो मुलगा होता याने तिसरी प्रतिक्रिया दिली, मला ह्याविषयी काहीही माहिती नाही, मला माझे कलिग्स माहिती नाही, मला त्यांची अजून नावं सुद्धा पूर्ण माहिती नाहीये, ते कसे वागतात, त्यांचे स्वभाव काय, त्यांच्या आवडीनिवडी काय, मला काहीही माहिती नाही, पण ह्यांना मात्र माझ्याविषयी सगळी माहिती आहे, मी तिथे जाण्याच्या आधीच. त्यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा दिला. तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याने ते इतकं जीवाला लावून घेतलं आणि त्याला ते इतकं हर्ट झालं, त्याला असं वाटायला लागलं की मला काही चॉईसच उरलेला नाही की मी काय सांगायचं समोरच्याला आणि काय सांगायचं नाही. देयर इज नो फिल्टर. कारण माझ्या आयुष्याचा फिल्टरच काढून घेतला. आपण सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगतो का? नाही सांगतो. आपण फिल्टर लावतो, कोणाला काय सांगायचं, कोणाला काय सांगायचं नाही, आपली आपली जजमेंट्स असतात. पण इथे त्याला असं वाटायला लागलं की त्याच्या आयुष्याची सगळे जे फिल्टर्स होते ते काढून घेतले गेले आणि त्याला उघडा वगडा करून त्या कंपनी समोर ठेवला गेला. आणि हे कोणी केलं तर माझ्याच आई वडिलांनी आणि माझ्याच आजी आजोबांनी केलं. तो डिप्रेशनमध्ये गेला. त्यांनी पहिल्या दिवशी नोकरी सोडली आणि पुढची 2 वर्ष त्याला याच्यातनं बाहेर येण्यामध्ये गेली. नंतर तो व्यवस्थित बाहेर आला, परत त्याला नोकरी मिळाली, उत्तम करिअर झालं, ते सगळं पुढे झालं. पण ती 2 वर्ष किती प्रचंड स्ट्रगलमध्ये गेली असतील याचा विचार करून बघा. आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक असतं. आपल्याला असं वाटतं की नाही, इतकं छान केलंय, जगाला सांगितलं पाहिजे. पण जगाला सांगताना ते फक्त जगाला म्हणजे कोणाला? जगात खूप माणसं आहेत, सगळ्यांना कळलं पाहिजे का? गरजेचं नसतं. त्यामुळे आपण ती माहिती कोणाला देतो आहोत, कशासाठी देतो आहोत, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मी ज्या ज्या शाळांमध्ये काम करते मी तिथे आवर्जून हे सांगते की
मुलांचे व्हिडिओज जर तुम्ही बनवत असाल कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी जे तुम्ही सोशल मीडियावरती टाकणार असाल, मुलांचे चेहरे ब्लर करा किंवा त्याच्यावरती फुलं चिटकवा, कारण तो मुलांचा डेटा तयार होतो. आपल्याच नाशिकमधली एक घटना मला आठवते, त्याच्यावर मी पोस्ट पण लिहिली होती. कुठल्या तरी शाळेमध्ये, मला वाटतं ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये मुलांचे केस कापले. हरकत नाही, पण व्हिडिओ करून तो ऑनलाईन स्पेसमध्ये टाकण्याची गरज असते का? प्रत्येक गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये टाकण्याची गरज नाही हे आपणही स्वीकारणं गरजेचं आहे, तर मुलं स्वीकारतात. आपण हे कुठेतरी मान्य करणं गरजेचं आहे की हा माझा पर्सनल डेटा आहे, हे मी करणार नाही, हे जगाला सांगायची गरज नाही, हे जगाला सांगायची गरज आहे. हे अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, हे अशा पद्धतीने सांगण्याची गरज नाही. हे डिसिजन्स जे आहेत, हे डिसिजन्स आपण घ्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे. ते मुलांना दिसले तर मुलं ते डिसिजन्स घेतील, नाही तर आता मुलं स्वतःचा लिटरली जगण्याचा लॉग तयार करता आहेत ऑनलाईन स्पेसमध्ये. आपणही करतोय आपल्याला कळत. आणि जेव्हा असे एक डायरी तयार होते, तेव्हा ती डायरी कोण कशासाठी वापरेल हे आपण सांगू शकत नाही. मी परत सांगते, आपण एआयच्या काळात राहतो. आपले फिंगरप्रिंट्स, आपला रेटिना, आपला आवाज हे सुद्धा आपले डिजिटल फुटप्रिंट्स आहेत, लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट वाचलेली नाही आताच्या काळात, आपली, आपल्या मुलांची, कोणाचीच. त्याच्यामुळे डेटा प्रायव्हसी किंवा डिजिटल स्पेसमध्ये आपण काय करतो आहोत, कुठल्या गोष्टी आपण पोस्ट करतोय, कुठल्या गोष्टी नाही पोस्ट करायच्या, याचं तारतम्य आपण शिकणं, आपल्या मुलांना ते शिकवणं. आणि एक तुम्हाला सांगते, जेन्झीजच्या बाबतीत ना सूचना वर्क होत नाही. मी इतक्या जेन्झीज बरोबर इतकी वर्ष काम करते, मी हे तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते. त्यांच्या बरोबर सूचना वर्क होते, असं कर तसं कर, ते करणार नाही, ते उलट दिशेने निघून जाते. त्यांना तुम्ही संवादाच्या पद्धतीने जर गोष्टी सांगितल्यात ना, की अरे मी असं असं ऐकलं, तुम्हाला माहितीये का, हे असं असं होतं, तुम्ही कधी अनुभवलंय का, हे असं असं केलं तर असं असं होऊ शकतं, ते 4 गोष्टी तुम्हाला कदाचित सांगितलं, पण असं नाही, ते असं असतं, खूप डेंजरस असतं, हो का, मग आपण ते नको करायला. अशा पद्धतीने जर संवाद साधला गेला तर ही मुलं ऐकतात, ही मुलं ऐकतात, ही मुलं समजून घेतात, ही मुलं स्वतःच्या जगण्यामध्ये बदलही करतात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. पण ते जर तुम्ही त्यांना सूचना द्यायला गेला, मी सांगते म्हणून कर, हे तर वाक्य बोलू पण नका. मी सांगते म्हणून कर असं म्हटलं की ते म्हणतात, मग मी का करायचं, तू सांगते म्हणून मी का करायचं, मग तर मी करणारच नाही. हे का होतं हे पण तुम्हाला सांगते. माझ्या वेळेला शिक्षक आणि लायब्ररी ह्या 2च व्यवस्था माझ्याकडे होत्या, कुठलीही माहिती मिळवण्यासाठी आणि ती व्हेरीफाय करण्यासाठी. दुसरी व्यवस्था नव्हती. पालक एक व्यवस्था होती, पण आमच्या वेळेला हे गृहीत होतं की पालकांना काही कळत नाही. त्यामुळे शिक्षक आणि लायब्ररी, ग्रंथालय, ह्या 2च व्यवस्था माझ्या वेळेला उपलब्ध होत्या, जिथे मला मिळालेली इन्फॉर्मेशन खरी आहे का खोटी आहे किंवा ती अर्धवट आहे का हे मी क्रॉस चेक करू शकत असे, किंवा मला एखादी नवीन माहितीबद्दल काही शंका असेल तर मी विचारायला जाऊ शकत होते. आज ती परिस्थिती नाही. आज मुलांकडे असंख्य पर्याय आहेत. गुगल नावाचं सर्च इंजिन आहे, शिक्षक आहेत, पालक आहेत, आणि त्याच्या जोडीला AI नावाचं एक टूल आहे. तिथे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणजे आम्ही टीनेजर्सच्या वर्कशॉपमध्ये मी एकदा मुलांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय एवढं गुगल, YouTube इतकं का आवडतं, का तुम्हाला सारखं तिथे जायचं असतं. 2-3 फार महत्त्वाचे मुद्दे मुलांनी सांगितले, ते शेअर करते, म्हणजे तुम्हाला कदाचित तुमच्या कामामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. पहिली गोष्ट मुलांनी सांगितली ती म्हणजे तिथे आम्हाला कोणी जज करत नाही, कोणीही आम्हाला जजमेंटल अप्रोचनी बघत नाही. हा प्रश्न तुला पडलाच कसा, हा प्रश्न विचारलाच का, काही तुझ्या डोक्यात चालू असतं. हे जे रॅन्डम मोठ्यांच्या जगातनं क्रिटिसिझमचे मुद्दे येतात, असे कुठलेही मुद्दे आम्हाला कोणीही तिथे विचारत नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळतं, ते खरं असेल खोटं असेल व्हॉटेव्हर इट इज, पण ते जज केलं जात नाही. आणि त्या जजमेंटलवरनं मी मूल व्यक्ती म्हणून कसा आहे हे पण कोणी जज करत नाही.
हा पहिला मुद्दा मुलांनी सांगितलेला. दुसरा मुद्दा मुलांनी सांगितला तो मला खूप महत्वाचा वाटतो काही वेळेला. तो म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की युट्यूब विषयी पर्टिक्युलरली आम्हाला अभ्यास बेटर कळतो, युट्यूबवरती आम्हाला अभ्यास बेटर कळतो असं अनेक मुलांनी सांगितलं. जेव्हा मी याचा विचार करते की असं मुलं का सांगत असतील की युट्यूबवरती अभ्यास बेटर कळतो, तेव्हा मला असं लक्षात आलं किंवा माझं हे ऑब्झर्वेशन आहे की ही पिढी जी आहे ही ऑडिओ व्हिज्युअल आहे. आपली पिढी लिखित होती, टेक्स्ट बेस होती, आपण वाचत होतो, लिहित होतो. फार तर फार रेडिओ ऐकणे. माझ्या जनरेशनमध्ये कोणी रेडिओ ऐकत होता, माझ्या आईच्या जनरेशनमध्ये रेडिओ ऐकण्याचं प्रमाण होतं. माझ्या जनरेशनमध्ये एक सकाळच्या बातम्या शाळेला जाताना घरात लागलेल्या असायच्या म्हणून त्या कानावर पडले. याच्या व्यतिरिक्त माझ्या जनरेशनचा रेडिओशी फारसा संबंध आलेला नव्हता. माझी जनरेशन ही जास्ती टेक्स्ट बेस्ड होती आणि टीव्ही बेस्ड होती. पण टीव्ही हे इन्फॉर्मेशनचं माध्यम नव्हतं, ते फक्त एंटरटेनमेंटचं माध्यम होतं. आणि मग इन्फॉर्मेशनसाठी आम्हाला पुस्तकं, शिक्षक आणि लायब्ररी एवढेच पर्याय उपलब्ध होते. पण ही जी पिढी आहे ही टोटली ऑडिओ व्हिज्युअल पिढी आहे. मी जेव्हा म्हणते की ती ऑडिओ व्हिज्युअल पिढी आहे तेव्हा थोडंसं आपण मागे जर गेलो, माणसाच्या आदिम काळातल्या प्रवासाकडे जर गेलो, तर बघणे आणि ऐकणे ह्या दोन क्रिया नैसर्गिक आहेत. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रशिक्षणाची गरज नाही. अनलेस अनटिल तुमच्यामध्ये काही दिव्यांगत्व असेल तर गोष्ट वेगळी, पण अदरवाईज बघणे आणि ऐकणे ह्या प्रक्रिया नैसर्गिकपणे चालतात. आणि माणूस आदिम काळापासून ह्या दोन घटकांवरती सगळ्या गोष्टी शिकत आलेला आहे. समजून त्याचा भवताल समजून कसा घ्यायचा, स्पर्शातून समजून घ्यायचा, वासातून समजून घ्यायचा, ऐकायचा आणि बघायचं आणि चव घ्यायची. पंचेंद्रियातून माणसाने त्याचं सगळं शिक्षण केलेलं आहे. भाषा शिकणे, लिहिणे, वाचणे ही अक्वायर्ड स्किल्स आहेत. ही माणसाने विकसित केलेली आणि मिळवलेली कौशल्य आहे, ही नैसर्गिक कौशल्य नाही. त्यामुळे जेव्हा मला हे उपलब्धच नव्हतं तेव्हा ऑब्व्हियसली अक्वायर्ड स्किल्स वरती माझा जास्त भर होता माझ्या पिढीचा, कारण दुसरं काही उपलब्धच नव्हतं. जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल उपलब्ध झालं तेव्हा माणसाच्या ज्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत शिकण्याच्या त्या अधिक तीव्र झाल्या असाव्यात आणि त्याच्यामुळे ही मुलं ऑडिओ व्हिज्युअल मधनं पटकन शिकू शकतात, टेक्स्ट मधून त्या मानाने त्यांना अडचण येतात. हे माझं ऑब्झर्वेशन होतं आणि मला फार आनंद वाटला की बीबीसीने आता एक रिपोर्ट रिलीज केला या वर्षी आणि त्याच्यातही त्यांचं हेच म्हणणं आहे, त्यांनी जे काही रिसर्च केले त्याच्यामध्ये, की मुलांना ऑडिओ व्हिज्युअल मधनं अधिक चटकन कळतं टेक्स्टपेक्षा. कारण सिंपल आहे की ते नैसर्गिक आहे, ती बेसिक प्रक्रिया आहे माणसाची आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं शिक्षण, कुठली गोष्ट समजून घेणं ही अतिशय सुलभ गोष्ट मुलांसाठी आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे आपल्याला आपल्या शिक्षणाच्या परिघामध्ये, शिकवण्याच्या परिघामध्ये काही बदल करावे लागतील का? तर मला असं वाटतं डेफिनेटली करावे लागतील. आपण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत शिकवत आलेलो आहोत किंवा आम्ही ज्या पद्धतीने शिकलो किंवा माझ्या नंतरच्या पण एक दोन पिढ्या ज्या पद्धतीने शिकल्या त्या पद्धतीने कदाचित ही मुलं शिकणारच नाही किंवा येणार आत्ताची कदाचित आपण असं म्हणू जेनझीज शिकले पण ह्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीये. त्यांचा परीघ, त्यांचं एक्सपोजर, त्यांना असणारी माहिती या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मग आपल्याला पण कुठेतरी स्वतःला अपस्किल करावं लागेल का, अपग्रेड करावं लागेल का, ह्याचा विचार तुम्ही जरूर करा. तशी टूल्स, तशी साधनं आपल्या हातात आहेत, ती वापरता येतील का? कशा पद्धतीने मुलांना नैसर्गिकपणे त्यांची जी पंचेंद्रिय आहेत त्याच्यामधनं शिक्षण आपल्याला देता येऊ शकतं का, याचा विचार याच्या पुढच्या काळात करावाच लागेल. कारण आत्ताच मी मगाशी सरांना सांगत होते, आत्ताच मला शाळांमध्ये हे दिसतं की 2री आणि 3री पासनं साधा शाळेत दिलेला गृहपाठ करायला सुद्धा मुलं ChatGPT वापरता आहेत किंवा तत्सम कुठलं तरी AI टूल. ChatGPT, ग्रॉक, जेमिनाय अनेक टूल्स आहेत जी इझिली अवेलेबल आहेत, जी फोनमध्ये असतात, जी डाउनलोड करण्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला खर्च करण्याची गरज नसते, जी क्विक आन्सर्स देतात विदाउट एनी जजमेंट आणि ती करेक्ट असली तर तुम्हाला मार्क पण चांगले मिळतात. पण तुम्ही शिकलात काय हा प्रश्न तिथे गौण होत जातो. हे सगळं होणारच आहे हे गृहीत धरलं तर मग आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे.
म्हणजे आता चीनमध्ये त्यांनी एक नवीन शिक्षणाच्या मध्ये तरतुदीमध्ये बदल केलाय आणि त्यांनी असं सांगितलंय की ह्याच्या पुढच्या काळामध्ये PhDच्या स्टुडंट्सनी प्रॅक्टिकली करून दाखवायचं त्यांचं जे काय म्हणणं आहे ते, थिसिस लिहायचा नाही. कारण थिसिस सुद्धा ChatGPT वापरून यायला लागले. एक प्रॉम्प्ट द्यायचा, थिसिस तयार, आपलं डोकं वापरायची गरज नाही. सो त्यांनी असा नियम आणला की तुम्ही थिसिस लिहूच नका, तुम्हाला जे काय करायचं ते प्रत्यक्ष करून दाखवा. रिसर्च करायचं प्रत्यक्ष रिसर्च करा आणि त्याचे रिझल्ट दाखवा. प्रॉडक्ट बनवायचे प्रत्यक्ष प्रॉडक्ट बनवा आणि दाखवा. एखादं टूल बनवायचं प्रत्यक्ष टूल बनवा आणि दाखवा. थिसिस लिहू नका. हे होणार आहे, हे बदल करावे लागतील याच्या पुढच्या काळात. मला असं वाटतं की आपल्याकडे जो प्रकल्प हा विषय आला शिक्षणामध्ये तो ह्याच हेतूने कदाचित आला होता. पण दुर्दैवाने आपली पालकांची व्यवस्था पण इतकी डेंजरस आहे की प्रकल्प म्हणला की ते बाजारात जाऊन विकत आणतात. त्यांना हे लक्षातच येत नाही की प्रकल्प कशासाठी दिलेले आहेत. ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले आहेत. जेव्हा डिजिटल स्पेस तुमच्या हातात असते ना तेव्हा एकच क्रिया होते फक्त, ही अशी किंवा मग अशी अशी किंवा मग अशी अशी. हाताला काम ही प्रक्रिया आयुष्यातनं निघून जाणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. प्रकल्प ही प्रक्रिया खरं तर हाताला काम ह्या कॅटेगरी मधली आहे. पण हे पालकांची पण बोलणं गरजेचं आहे की तुम्ही विकत आणू नका प्रकल्प. विकत प्रकल्प आणल्याने प्रकल्प जो बनवतो आणि विकतो त्याची स्किल्स आहे. तुमच्या मुलाची त्याच्यात काही स्किल्स डेव्हलपमेंट झालेली नाहीये आणि मुलांची जर स्किल्स तयार झाली नाही तर मुलं ह्याच्या पुढच्या काळात सर्व्हाइव्ह करताना त्यांना अनंत अडचणी येणार आहे. कारण काही बेसिक कौशल्य असतात जी आपल्याला माणूस म्हणून वेगळं ठरवतं. म्हणजे आपण सगळे जर जनावर ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकलं तर आपण वेगळे का आहोत. कारण आपण डिसिजन मेकिंग करू शकतो, आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू शकतो, आपण फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो. ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य माणूस म्हणून आपल्याला वेगळं ठरवतो. जर आपण ही कौशल्य सोडून दिली, ती आपण घासून पुसून साफ आणि धारदार ठेवली नाही तर आपण वेगळे ठरणार नाही याच्या पुढच्या काळात. तिथेच माझा दुसरा महत्वाचा आजचा मुद्दा आहे तो म्हणजे फेक इन्फॉर्मेशनचा. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की किती वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हॉट्सअपवरती फिरत असते आणि त्याला सर्क्युलर जर्नालिझम असं म्हटलं जातं. जिथे खोटी माहिती 50,000 वेळा ओरडून सांगितली की आपोआप खरी व्हायला लागते. आणि अशी अगणित माहिती आपल्यापर्यंत आता पोहोचते आहे, मुलांपर्यंत पोहोचते आहे. जवळपास असं मानलं जातं इंटरनेटवरचा 75% कॉन्टेंट हा आयदर फेक आहे, ट्विस्टेड आहे, हाफ ट्रूथ आहे, अर्धवट अर्धसत्य कॅटेगरीमध्ये बसेल असा जवळपास 75% कॉन्टेंट इंटरनेटवरचा आत्ताच्या घडीला आहे. तुम्ही लक्षात घ्या की फेक इन्फॉर्मेशनची जी इंडस्ट्री आहे ती $800 बिलियनहून अधिक डॉलर्सची आहे. का फेक इन्फॉर्मेशन माणसं तयार करतात? अगणित कारण आहेत त्याला. सायबर क्राईम हे त्याच्यातलं एक खूप महत्वाचं कारण आहे. समाजकंटक जी असतात, एकूण समाजामध्ये अस्वस्थता पसरवणं हे त्यामागचं एक कारण आहे. म्हणजे एक देश दुसऱ्या देशामध्ये फेक इन्फॉर्मेशन पसरवतो, अशी वेगवेगळी कारणं असतात फेक इन्फॉर्मेशनच्या मागे. आपण त्याचा बळी पडायचं का नाही हे आपल्याला ठरवायला लागेल आणि मुलांना ते शिकवावं लागेल. कारण मी आता असं बघतेय की अर्धवट माहितीवरती विश्वास ठेवण्याचं मुलांचं प्रमाण प्रचंड आहे. कारण क्रॉस चेक कसं करायचं आणि कुठे करायचं हे त्यांना माहितीच नाही. त्यामुळे इकडे जलपरी सापडली वगैरे इथपासून ते अनुभव पडला इथपर्यंत या स्पेक्ट्रम मध्ये काही कुठल्याही गोष्टींवरती ते विश्वास ठेवू शकतात. त्यामुळे हे पण सातत्याने बोलत राहणं गरजेचं आहे की आपल्यापर्यंत ऑनलाईन स्पेसमधनं जी माहिती येते ती सगळी खरी असते असं नाही. तसं मानणं धोकादायक आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये कोणीतरी एक व्यक्ती तिथे बसलेला असायचा. एडिटर असेल, सब एडिटर असेल, पिक्चर रायटर असेल, कोणीतरी व्यवस्था होती जी माहिती क्रॉस चेक करत होती, फिल्टर करत होती, जी माहिती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते ना ह्याची व्यवस्था बघत होती, त्याची जबाबदारी घेत होती.
आधुनिक माध्यमांमध्ये अशी जबाबदारी घेण्याची प्रक्रिया नाही. आधुनिक माध्यमांमध्ये कोणीही अशी जबाबदारी घेत नाही, कोणीही क्रॉस चेक करायला जात नाही. माणसं फक्त इन्फॉर्मेशन डंप करत सुटतात, कारण ते इझिली करण्यासारखं आहे. काही करावं लागत नाही. फॉरवर्डचं बटन दाबायचं की 50 लोकांना फॉरवर्ड होतं. पण आपण काय फॉरवर्ड केलेलं आहे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगते. चेन्नई हायकोर्टाने असा एक वर्डिक्ट दिला होता की तुम्ही जो कंटेंट शेअर करता, फॉरवर्ड करता, तो तुम्ही वाचलेला आहे, तुम्हाला पटलेला आहे, तुम्हाला माहिती आहे आणि पूर्ण कॉन्शियसमध्ये म्हणजे पूर्ण डोकं ठिकाणावर असताना तुम्ही तो फॉरवर्ड आणि शेअर केलेला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जर तो कंटेंट फेक असेल, अफवा असेल, खोटा असेल, तर तो जनरेट करणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच फॉरवर्ड करणाराही आहे. कारण त्याने क्रॉस चेक केलं नाही आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवून ते फॉरवर्ड केलं. त्यामुळे आपण जे काही फॉरवर्ड करतो आहोत, जी काही माहिती पसरवतो आहोत, ती खरी आहे का, योग्य आहे का, ती पसरवणं गरजेचं आहे का, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्याचा विचार तुम्ही करा. पालकांना सांगा, मुलांना सांगा. कारण पालक आणि मुलांमध्ये पण प्रचंड व्हायरल होण्याच्या गोष्टी घडतात. मुलांमध्ये तर आम्ही अशा केसेस बघितल्या आहेत की काही शाळांमध्ये मुलं लपून मोबाईल घेऊन येतात, शाळांमध्ये टॉयलेट्समध्ये जाऊन व्हिडिओज काढतात, मग ते व्हायरल करतात, ते इंस्टाग्रामवर टाकतात वगैरे. असे काय वाटते ते राडे सुरू येतात. हे सगळे गुन्हेगारी चौकटीमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. एखाद्याचा त्याच्या अपरोक्ष फोटो व्हिडिओ काढणं, तो मॉर्फ करणं, तो व्हायरल करणं त्याच्या परवानगीशिवाय, ह्या सगळ्या गोष्टी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. अनेकदा मुलांना हे लक्षात येत नाही की आपण करतोय ती क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहे. ते गंमत, मज्जा, प्रँक ह्या लेबल्स खाली या सगळ्या गोष्टी करतात. पण ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ह्या गुन्हेगारी चौकटीमध्ये येतात. म्हणजे मुलं जसं सायबर क्राईमला विक्टीम होतात, तसं अनेकदा मुलांच्या हातून सायबर क्राईम सुद्धा होऊ शकतात. त्याचं एक उदाहरण देते तुम्हाला. औरंगाबादमध्ये झालेली केस होती एका शाळेमधली, आणि 10वीचा विद्यार्थी होता. सेंड ऑफ झाला, आता परीक्षा तोंडावर आलेली, आणि त्यांनी शाळेतल्या काही शिक्षकांचे कार्टून्स बनवले त्यांच्या कॅरेक्टरनुसार. आणि काही वल्गर वगैरे नव्हते, असं काही घाणेरडे विचित्र वल्गर असं काही केलेलं नव्हतं, पण कार्टून्स बनवले होते. त्याला काहीतरी टॅगलाईन्स दिल्या होत्या, आणि ते त्यांनी त्या शाळेचा विद्यार्थ्यांचा एक इंस्टाग्रामचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ते व्हायरल केलं. आता ते ग्रुपमधनं बाहेर पण आलं ना, ऑब्व्हियसली. अशा गोष्टी काही ग्रुपमध्ये मर्यादित राहत नाही, ते बाहेर पण व्हायरल झालं, आणि मग ते शिक्षकांपर्यंत पण पोहोचलं. आणि शाळेने असा स्टँड घेतला की या मुलाला आम्ही रस्टिकेट करणार. ह्याला रिस्पेक्ट नाहीये शाळेविषयी, ह्याला शिक्षकांविषयी रिस्पेक्ट नाहीये, यांनी परस्पर शिक्षकांचे फोटो वापरून असले उद्योग केले, आम्हाला हा विद्यार्थी आमच्या शाळेत नको. बोर्डाची परीक्षा तोंडावर आली, त्यावेळेला जर त्या मुलाला रस्टिकेट केलं असतं तर त्याचं करिअर तर गेलंच असतं, पण रस्टिकेटचा शिक्का त्या मुलावर कायमस्वरूपी बसला असता. नशिबाने तिथले काउन्सिलर जे होते ते चांगले होते, त्यांनी शाळेला जरा थोपवून धरलं. शाळा पोलिसांपर्यंत गेली होती, पोलीस पण तिथले चांगले होते. तेही म्हणाले की तुम्ही एकदम FIR वगैरे करू नका, मुलाला लहान येतो, त्याला लक्षात आलं नसेल त्याने काय केलं, त्याचं आयुष्य खराब होईल, असं खूप सगळ्यांनी त्यांना सांगितल्यानंतर शाळेने असं सांगितलं की ठीक आहे, आम्ही त्याला रस्टिकेट नाही करत, पण ह्याने आता शाळेत यायचं नाही. प्रॉब्लेम असा आहे की याच्यात पूर्ण शाळेची चूक आहे का नाही, पूर्ण मुलाची चूक आहे का नाही, याच्यामध्ये खूप सारं अज्ञान आहे. याच्यामध्ये माध्यम शिक्षण नसण्याचा अभाव आहे की मुलाला हे समजलं नाही की आपण जे करतोय ती चूक आहे, तो गुन्हा आहे. अशा पद्धतीने व्हायरल करणं हे कदाचित शिक्षकांना मानहानीचं वाटू शकतं, त्यांना हर्ट होऊ शकतं, त्यांना अपमानित वाटू शकतं, हे विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नाही. आणि शाळेने ते खूप जास्त प्रमाणात मनाला लावून घेतलं. या दोन्ही गोष्टींमुळे ती घटना 3-4 दिवस इतकी ताणली गेली प्रचंड प्रमाणात की शेवटी मग असं आम्ही शाळेला सांगितलं की तुम्ही असं पाऊल उचलण्यापेक्षा त्याला काउन्सिलिंगला आपण सजेस्ट करू. तुम्ही ठीक आहे, तुम्ही शाळेत देऊ नका, त्याला रस्टिकेट करू नका, आपण त्याला काउन्सिलिंग घ्यायला सांगू. मग त्याला काउन्सिलिंगची जोड दिली, असं सगळं नंतर करता आलं. पण मुद्दा असा आहे की त्या मुलाने जे केलं ते गुन्हेगारी ऍक्टिव्हिटी होती. एखाद्या शिक्षकाचा त्याच्या अपरोक्ष फोटो काढणं,
तो मॉर्फ करणं, तो व्हायरल करणं, ह्या सगळ्या गुन्हेगारी चौकटीमध्ये येणाऱ्या गोष्टी. हे सायबर क्राईम्स आहेत, ही गोष्ट त्या मुलाला माहितीच नव्हती. अनेकदा मुलांच्या हातून अशा पद्धतीचे सायबर क्राईम्स घडतात, जे सायबर क्राईम्स आहेत हे मुलांना माहितीच नसतं. त्याच्यामुळे याची पण थोडीशी माहिती मुलांना देणं आज गरजेचं आहे की हे सायबर क्राईम्स आहेत, हे तुम्ही करू शकत नाही. एका शाळेमध्ये पुण्याच्या जवळच्या एका गावातली शाळा आहे, त्या शाळेमध्ये घटना घडली होती जिथे वर्गातल्याच एका मुलीचा फेक इन्स्टा आयडी तयार केला. 9वीतली मुलगी होती आणि मग त्या फेक आयडीवरनं ह्याला काहीतरी प्रेमाचे मेसेज पाठव, त्याला प्रेमाचे मेसेज पाठव. त्या मुलांना वाटतंय की ह्या मुलीने पाठवलं. या मुलीला पत्ताच नाही, तिला माहितीच नाही काय चाललेलं. आणि असं सगळा उद्योग चालू होता. आणि मग कधीतरी कुठून तरी तिला ते कळलं की तुझ्या नावाचा एक फेक आयडी तयार झाला आणि त्याच्यावरनं या ती मुलांना मेसेजेस चालू आहेत वगैरे वगैरे. मग तिचे पालक आले, मग त्या मुलं काही तयार होईनात कबूल करायला की हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आता जेव्हा मग आमच्याकडे ही केस आली, जेव्हा मी मुलांशी बोलले तेव्हा असं लक्षात आलं की मुलांना गंमत वाटत होती. त्यांना असं वाटलं, म्हणजे त्या मुलीला, तिला असं वाटलं की मी प्रँक करते त्या मुलीवर. पण हा प्रँक नाहीये, हा सायबर क्राईम आहे. एखाद्या व्यक्तीचं खोटं अकाउंट तयार करून त्याच्यावरनं मेसेज करणं, त्याच्यावरनं वेगवेगळ्या गोष्टी पसरवणं, हा सायबर क्राईम आहे, हा प्रँक नाहीये. हे त्या मुलीला माहितीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे आपण जे करतोय ते काहीतरी गुन्हेगारी चौकटीत येतं याची तिला कल्पनाच नव्हती. तिला असं वाटलं की याला गंमत करू, जरा मज्जा करू तिची. अशा अनेक गोष्टी मुलांच्या हातून घडतात. त्यामुळे मुलांना या गोष्टी माहिती असणं, मुलं माध्यम शिक्षित असणं, हे म्हणजे तुम्ही माध्यम शिक्षित असणं, पालक माध्यम शिक्षित असणं आणि मुलं माध्यम शिक्षित असणं, हे सगळे घटक अत्यंत गरजेचे आहेत. नाही तर ह्या गुंतागुंतीतून मार्ग शोधणं, सापडवणं कठीण जाईल. मग अशी सरांनी मला प्रश्न विचारला की सोशल मीडिया बंदी आणून प्रश्न सुटेल का? माझं त्याच्यावरती सरळ उत्तर आहे की प्रश्न सुटणार नाही. त्याचं कारण देते. सोशल मीडियावरती आत्ता काय परिस्थिती आहे? इंस्टाग्राम असं सांगतं की 13 वर्ष पूर्ण असल्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरती येऊ शकता, त्याच्या खाली यायला परवानगी नाही. मुलं जन्मतारखा बदलतात आणि इंस्टाग्रामवर जातात. नुसतं मुलं नाही, आमच्याकडे जे पालक येतात त्याच्यामध्ये मी असे पालक सुद्धा आयडेंटिफाय केलेले आहेत जे पालक स्वतःहून मुलांच्या जन्मतारखा बदलतात आणि त्यांना इन्स्टा आणि स्नॅपचॅट घेऊन देतात. कसं आपण बंदीने हा प्रश्न सोडवणार? दुसरं, VPN, कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी हा शब्द ऐकला असेल, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. VPN ही एक अशी व्यवस्था असते की जिथे म्हणजे तुम्ही असं समजा की तो एक पडदा आहे, त्या पडद्याच्या एकदा तो पडदा पडला की तुम्ही काय करता आहात हे कोणालाही जगातल्या व्यक्तीला समजू शकत नाही. VPN वापरल्यानंतर तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार होत नाही, तुमचं डिजिटल प्रोफाईल तयार होत नाही, कारण तुमच्या सगळ्या ऑनलाईन जगातल्या हालचालींवरती एक पडदा पडतो आणि त्या पडद्याच्या आडून तुम्ही सगळ्या गोष्टी करत असता. आत्ता सगळ्यात मोठी अडचण ही आहे की जेन झीजमध्ये VPN सर्रास वापरलं जातं, व्हेरी कॉमन. काही मुलं पेड सबस्क्रिप्शन घेतात, काही मुलं फ्रीवाले डाउनलोड, ह्याने त्याला पाठवलं त्याने ह्याला पाठवलं, टाईप्स जे असतात ते वापरतात. VPN वापरण्याचं भारतात प्रमाण मुलांमध्ये प्रचंड आहे. तुम्ही किती पण बंदी आणा, जर मूल VPN वापरत असेल तर त्या बंदीचा काही उपयोगच नाही. चायनामध्ये खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत सोशल मीडियावरती, सगळ्यावरती, पण ती बंद का होतात? कारण चायनामध्ये VPNला पण बंदी आहे, तुम्ही VPN पण वापरू शकत नाही. चायनामध्ये इंटरनेट वापरायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट ID शिवाय इंटरनेट वापरता येते. आपल्याकडे इंटरनेट मिळवायला गव्हर्नमेंट ID लागतो, पण एकदा इंटरनेट वायफाय घरात बसवलं की 4 माणसं वापरू शकतात ते फ्री. प्रत्येकाला लॉग इन करायला स्वतंत्र IDची गरज नसते. अशा व्यवस्था जर आपण आणू शकलो की जिथे तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन होईल. आता माझा अरुण साधू फेलोशिपला जो विषय होता गेमिंग आणि पॉर्नोग्राफी वयवर्ष 8 ते 18, अडल्ट साईटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? तिथे फिल्टरच नाही. तिथे तुम्ही जर गेलात तर 2 बटणं असतात, अंडर 18, अबाव 18. पण हे नाही विचारत की तू किती वर्षाचा आहे. मी अबाव 18ला, मी समजा 10 वर्षाचा मुलं आहे, मी अबाव 18ला क्लिक केलं की मी इझिली एंटर करू शकतो, कोणीही मला तिथे अडवत नाही.
आता आपल्या इंटरनेटची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे काहीच रिस्ट्रिक्ट करून होणारं नाही. हे इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे. पुन्हा मला कायम असं वाटतं की फक्त आपला सगळ्यांचा फोकस म्हणजे जागतिक पातळीवरती सोशल मीडियावरती आहे, पण मुलांच्या जगात सोशल मीडियापेक्षा जास्त इन्फ्लुएन्स गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा आहे. त्याच्याकडे कोणी बघतच नाही, त्याच्याविषयी कोणी बोलतच नाहीये. मी आता जिथे काम करते त्या 1-2 शाळांमध्ये आम्ही प्रयोग केला. मुलांना जिथे आमचे वर्ग चालू होते माध्यम शिक्षणाचे, मुलांना स्क्रीनवरती काही गेम्स दाखवले. उदाहरणार्थ सबवे सर्फर किंवा BGMI जे बॉल गेम्स आहेत. सबवे सर्फर सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली मुलं शाळेत होती, ऑब्व्हियसली त्यांच्याकडे फोन नव्हते, ऑटोमॅटिकली, आणि हे मी 3री ते 9वी सर्व वयोगटांमध्ये बघितले, असे असे हात हालायला लागले हवेत, असे असे हात हालत. तिकडे ते मुलांनी उडी मारली की इकडे हे असे असे असे. BGMI सारखे गेम्स जेव्हा सुरू केले तेव्हा मुलं ऑलमोस्ट उभी राहून एकमेकांवरती गन्सनी गोळीबार करायची शिल्लक राहिली होती. सगळं गन्स नाहीच हातात, नुसतं हाताने ऍक्शन. हे सगळे गेम्स दाखवून झाल्यानंतर जेव्हा आम्ही मुलांबरोबर डिस्कशन करत होतो, मुलांना विचारलं की तो स्नायपर, त्या BGMI मध्ये एक स्नायपर असतो, तो विविध लोकांना मारून सुटलेला असतो. तो स्नायपर गोळ्या झाडतोय आणि इतकं रिअलिस्टिक व्हिज्युअल्स आहे. तुम्ही कधीतरी गेम्स हे बघा, इतके रिअलिस्टिक व्हिज्युअल्स, साऊंड्स, बॉम्ब टाकल्याचा आवाज ऍक्च्युअली बॉम्ब टाकल्याचा आवाजासारखा आहे. गोळी मारल्याचा आवाज ऐकून छातीत दडदडेल असा आवाज आहे. इतके रिअलिस्टिक साऊंड्स आहेत. आणि हे कृती 3री-4थी. मी त्यांना विचारलं की कसं वाटलं, तो स्नायपर गोळी मारतोय, माणसं मरतायत, बरं माणसं नुसती मरत नाही, रक्ताच्या चिळकांड्या वगैरे हे सगळं ॲनिमेशन आहे. सो असं सगळं होत आहे. मस्त वाटलं, भारी वाटलं, तो मारताना बघून समाधान वाटलं. ही उत्तरं मुलांकडनं येतात. कधी तुझ्या हातात बंदूक दिली तर तुला असं काही करावं असं वाटेल का? हो, मजा येईल की. ही उत्तरं मुलं देतात आणि हे सिरियस आहे. कोणी कोणाला तरी ॲनिमेशन मध्ये मारतंय, रक्तबंबाळ करतंय, रक्ताच्या चिळकांड्या उडतायत, बंदुकीचे धाड 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 करणं कर्कश, छातीचे ठोके चुकतील इतका जोरात आवाज येतोय. हे एन्जॉय करावंसं वाटणं हा नॉर्मल फिनोमिना नाही, हा कन्सर्न आहे, हे काळजीची गोष्ट आहे. आणि हे 1-2 मुलांच्या बाबतीत घडताना दिसत नाही. हे जेवढी मुलं ऑनलाईन स्पेसमध्ये गेमिंग करतात त्याच्यातल्या बऱ्याच मुलांमध्ये हे आम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे मला अनेकदा असं वाटतं की सोशल मीडियापेक्षा अधिक धोका मुलांना गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा आहे. कारण गेमिंग प्लॅटफॉर्म्सवरती पण स्ट्रेंजर्स असतात. जे लाईव्ह गेम्स आहेत तिथे स्ट्रेंजर्स असतात, ते मुलांच्या संपर्कात येतात. मी तुला कॉइन देतो, मी तुला लेवल पुढे जाण्यासाठी कॉइन्स देतो, डायमंड्स देतो, तू माझ्यासाठी या 4 गोष्टी कर. हे सर्रास चालू आहे. तिथे कुठलंही बरं गेम्स खेळतात म्हणून पालकांना नाही, तो गेमिंगच करतो, तो गेम्सच खेळतो, त्याच्यात काय होणार. कोणाचंच लक्ष नाही की गेमिंग प्लॅटफॉर्म्सवरती काय सुरू आहे. आणि परिस्थिती आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा गेमिंगचे धोके आणि गेमिंग प्लॅटफॉर्म वरती घडणाऱ्या घटना ह्या अधिक गंभीर आहेत. आम्ही एक डी-ॲडिक्शन सेंटर चालवतो कोकणात, कुडाळला. तिथे माझ्याकडे आता असे पेशंट्स आहेत, अशी मुलं आहेत साधारण 17, 18, 19 वर्षाची, क्रॉनिक गेमिंग ॲडिक्ट्स. 12वीची परीक्षा दिली नाही त्याच्यातल्या एका मुलांनी, 2 मुलांनी, त्यांना आता देऊच शकले नाही कारण ते डोक्यात दुसरा विचारच नाही, फक्त गेमिंग. एकाच्या वडिलांनी सांगितलं की आता बास, गेमिंग करू नकोस, पुरे झालं, खूप वेळ तू गेमिंग करतो आहेस, थोडा अभ्यास कर. तर त्यांनी वडिलांना इतकं मारलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. आणि मग तिथनं ते सुटल्यानंतर त्याला आमच्याकडे आणून सोडलं. ही एक घटना नाही. फोन ठेव म्हटलं की मुलांनी आरडाओरडा करणं, फोन ठेव म्हटलं की मुलांनी आदळापट करणं, रडणं, किंचाळणं, हे सगळी इंटरनेट ॲडिक्शनची सिम्पटम्स आहेत. छोटी मुलं जेवत नाहीत म्हणून आपण फोन देतो, पण जेवत का नाही? कारण आपण कुठेतरी पालक म्हणून कमी पडतो असं मला अनेकदा वाटतं.
मोबाईलवर जेवायला घालणं ही सोय नाहीये. हे ॲडिक्शनकडे आपण मुलांना घेऊन जातो. उगीच नाही त्या आर्थिक अहवालामध्ये हे म्हटलंय की इंटरनेट ॲडिक्शन ही भारताची सगळ्यात मोठी आत्ताची समस्या आहे. आणि मला ते पदोपदी दिसतं. म्हणजे सेंटरमध्ये लोक येतातच, ती वेगळीच गोष्ट, पण मुलांबरोबर काम करताना दिसतं. कित्येक मुलं रात्रीची झोपत नाही. तुम्ही एकदा सर्वे घ्या तुमच्या शाळांमध्ये की मुलं किती वाजता झोपतात आणि किती वाजता उठतात. तुम्हाला हमखास अशी मुलं सापडतील की जी पहाटे 3 आणि 4 वाजता झोपतात आणि 7 आणि 8 वाजता उठतात. सकाळची शाळा असेल तर त्याच्याही आधी उठावं लागतं. म्हणजे हार्डली 2-3 तास झोपतात. अशी तुम्हाला कितीतरी मुलं सापडतील वर्गामध्ये. ही मुलं करतात काय? सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्स ह्याच्यावरती ही मुलं असतात. पहाटे 3-4, मला काही शाळांमध्ये तर पहाटे 5 वाजता झोपणारी, रोज पहाटे 5 वाजता झोपणारी मुलं सापडलेली आहेत. याच्यातली कुठलीही गोष्ट नॉर्मल नाही, हे पहिले लक्षात घ्या. कारण झोप कॉम्प्रोमाइज होणं म्हणजे अनेक गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज करतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने झोप, मोठ्यांची, लहानांची, कोणाचीही कॉम्प्रोमाइज झाली की आपण इंटरनेट ॲडिक्शनच्या दिशेने चाललेलो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 3 टर्म्स वापरतो: यूज, मिसयूज, अब्यूज. इंटरनेट किंवा कुठल्याही ॲडिक्शनमध्ये यूज म्हणजे काय? तर मला आता एका मी अनोळखी गावामध्ये गेले आणि मला एखादं ठिकाण सापडत नाहीये, म्हणून मी गुगल मॅप्स वापरलं आणि त्या ठिकाणावर जाऊन पोहोचले. हा यूज, याच्यामध्ये काही अडचण नाही. मिसयूज म्हणजे काय? मी नाशिकमध्ये जन्माला आले, नाशिकमध्ये वाढलीये, अख्खा आयुष्य नाशिकमध्ये गेलंय, पण पसारा येण्यासाठी जर मी गुगल मॅप वापरणार असेल तर तो मिसयूज आहे. पण मला माहितीये पसा कुठे आहे, तिथे कसं जायचं, हा रस्ता मला माहितीये. पण माझ्या मेंदूला सारखी गुगल मॅप्स वापरण्याची सवय जर लागली असेल तर पसारा येताना सुद्धा मी गुगल मॅप्स ओपन करणार आणि मग मी बरोबर चाललेलं आहे बघा. हा मिसयूज आहे. आणि अब्यूज म्हणजे मी मगाशी जी उदाहरणं दिली की भलत्याच कोणाचं तरी अकाउंट ओपन करायचं, त्याच्या नावाने भलत्याच गोष्टी पसरवायच्या, पैसे मागायचे किंवा सायबर क्राईम्स करायचे किंवा इतर कोणाला तरी फेक अकाउंट काढायचं, कोणाला तरी ट्रोल करायचं, कोणाला तरी वेडं वाकड्या शिव्या घालायच्या, अनर्थ बोलायचं. हे सगळं हे मिसयूज मध्ये. यूज, मिसयूज आणि अब्यूज ह्या 3 अब्यूज मध्ये तिसरी गोष्ट मिसयूज आणि अब्यूज या 3 गोष्टींचा सातत्याने विचार करणं गरजेचं आहे. मी काय करते आता? मी इंटरनेट वापरताना यूज करते, मिसयूज करते का अब्यूज करते? हा प्रश्न प्रत्येकाने प्रत्येक क्षणी स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण आपल्याला इतकी सवय लागली आहे की आपल्याला कळतच नाही. आपण अब्यूज तरी बऱ्यापैकी आपल्यापैकी कोणी फारसं करत नसेल, पण यूज आणि मिसयूज मध्ये आपण सतत खेळत राहतो. आपल्याला कळतच नाही की आपण मिसयूज कडे गेलेलो आहोत. लक्षातच येत नाही. रात्री 1 वाजता जाग आली, फोन घ्यायचा, काही नसतं. जगात असं काहीही घडत नाही की ज्याने जगबुडी होईल, पण आपण उघडतो, बघा तर काही नसतं आलेलं. मग ते कंटाळा येतो, मग ते ठेवून देतो. तुम्ही एकदा ऑब्झर्व करा, आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग म्हणून एक फीचर असतं. तिथे तुम्ही तुमचा फोन किती वेळा अनलॉक केला दिवसभरात याचा आकडा असतो. एकदा जाऊन नंतर कार्यक्रम संपला की एकदा जाऊन तो आकडा बघा. तुम्हाला खूप गमतीशीर वाटेल. कारण आपण काय करतो माहितीये, आपण ना काही नाही, आता आपण बसलोय, कोणाचा मेसेज आलेला नाही. बरं, कुठल्याही अशा महत्वाच्या निर्णयांमध्ये जागतिक पातळीच्या आपला काही सहभाग नाही. त्यामुळे आपल्याला कोणी फोन करून की तू आत्ता अवेलेबल असायला, असं काहीही आपल्या आयुष्यात घडत नसतं. आपण थोड्या वेळाने फोन उचलतो, बघतो, बंद करतो, ठेवतो, परत थोड्या वेळाने उचलतो, उघडतो, बंद करतो, ठेवतो. काहीही आलेलं नसतं तरी पण आपण ही क्रिया करत राहतो. हे ॲडिक्शनकडे जाण्याचं लक्षण आहे. काहीही कारण नसताना जर आपण आपला मोबाईल असू, असं करत करत ती झोप अशी ताणत न्यायचं. म्हणजे आमच्याकडे इंटरनेट ॲडिक्शनचे मोठी माणसं पण येतात जे ज्यांना डिटॉक्सची गरज असते. तर मी त्यांना विचारते की रात्री झोपेचं तुमचं काय होतं मोबाईलचं ते सांगा. म्हणजे सवयी आयडेंटिफाय करून सांगा, मला काय घडतं ते सांगा. असं सांगू नका की मी खूप रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघतो, ते मला माहिती आहे म्हणूनच तुम्ही डिटॉक्ससाठी आले. घडतं काय, घटना काय घडतात. तर एक घटना तुम्हाला सांगते जी खूप कॉमनली लोक सांगतात.
असे झोपलंय माणूस पाठीवर, असा मोबाईल बघतोय, भयंकर पेंग आलेली, तो असा तोंडावर पडेस्तवर थांबायचं नाही. तो तोंडावर पडला की एकदम लक्षात येतं की आता हे शक्य नाही, म्हणजे आता शरीर पण साथ देत नाही, मग झोपायचं. हा कॉमन प्रॉब्लेम आहे. पण हे इंटरनेट ॲडिक्शनकडे जाणारं लक्षण आहे. जर तुमच्यापैकी कोणाला हे होत असेल तर कृपया डिटॉक्स करा, कारण हे फारसं काही बरं लक्षण नाही. तिसरं खूप महत्वाचं लक्षण म्हणजे इरिटॅबिलिटी. मी बोलते ना, 2 मिनिटं फोन बाजूला ठेवला, पण ठेवते ना, अशा ज्या रिॲक्शन्स येतात ना, मी बघते ना 2 मिनिटं, 5 मिनिटांनी सांग, ह्या ज्या रिॲक्शन्स येतात फोनच्याशी रिलेटेड काहीही सांगायला गेलो कोणी कोणाला, हे मुलांच्या बाबतीत तर खूप दिसतं, पण मोठ्यांच्या बाबतीतही दिसतं की लगेच इरिटेशन येतं माणसाला, लगेच चिडचिड होतात, लगेच चिडचिडेपणा, लगेच राग, लगेच संताप. 2 मिनिटं मी मोबाईल बघितला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. असं जर होत असेल तर हे सुद्धा इंटरनेट ॲडिक्शनचं लक्षण आहे की जिथे तातडीने मदतीची गरज आहे. इंटरनेट किंवा फोन जितक्या सहजपणे आपण उचलतो तितक्या सहजपणे तो बाजूला ठेवता आला पाहिजे. जर तो ठेवता येत असेल तर तुम्ही डिपेंडन्सीच्या प्रवासाला लागलेला नाही. जर तो ठेवता येत नसेल तर आपण इंटरनेट डिपेंडन्सीच्या प्रवासाला लागलेलो आहोत, हे लक्षात घ्या, कारण हाच प्रवास पुढे ॲडिक्शनकडे घेऊन जातो. त्यामुळे रात्रीची झोप कॉम्प्रोमाइज होत असेल, तोंडावर फोन पडत असेल, इरिटॅबिलिटी येत असेल, यातलं काहीही होत असेल आणि यूज मिसयूज याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल, पटकन मिसयूजकडे आपण जात असू, याच्यातलं काहीही घडत असेल तरी सुद्धा इंटरनेट ॲडिक्शनच्या दिशेने हा प्रवास आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गमतीशीर सिग्नल आहे, तो पण सांगते. आमच्याकडे काही काही वेळेला डिटॉक्स सेशन्समध्ये काही लोकांना काउन्सिलिंगची गरज असते, कारण ते खूपच वेगवेगळ्या मानसिक त्रासांनी ग्रस्त असतात. तर अशी लोक जेव्हा येतात तेव्हा पहिलं हे असतं की नाही, मला फार डिप्रेस वाटतंय, मला फार सॅड वाटतंय, मला फार वैताग आला आहे, काय चाललंय, काहीच छान घडत नाही आयुष्यात वगैरे वगैरे. मग आम्ही त्यांना सांगतो की ओके ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही काय मदत घेतली, म्हणजे आमच्याकडे आला ती चांगलीच गोष्ट आहे, पण आधी कुठे काउन्सिलिंग घेतलं होतं का, कुणा सायकेट्रिस्टला भेटला होता का, कुठल्या गोळ्या, ज्याला आपण हिस्ट्री टेकिंग म्हणतो, तर ते सगळं जेव्हा आम्ही विचारतो तर बरेचदा असं होतं की काही माणसांनी मदत घेतलेली असते, काही माणसांनी काहीच मदत घेतलेली नसते. तर मग आम्ही त्यांना असं विचारतो की जेव्हा तुम्हाला खूप अँशियस वाटतं, खूप सॅड वाटतं किंवा डिप्रेस वाटतं तेव्हा तुम्ही काय करता. कॉमन उत्तर आहे, आम्ही डीपी बदलतो. व्हॉट्सअपचा किंवा सोशल मीडियाचा डीपी बदलतो. आता डीपी बदलण्याची सायकोलॉजी लक्षात घ्या. डीपी बदललाय का तुम्ही की खाली वाव, लवली, किती सुंदर, किती छान, देखणी वगैरे वगैरे, हँडसम असे कमेंट्स याला, लव, लाईक असे सगळे कमेंट्स याला सुरुवात होते. सो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपल्या मेंदूमध्ये लगेच त्याने मला तातडीने कौतुक, तातडीने मला कोणीतरी छान म्हणतंय की मला तात्पुरतं माझं जे काही नैराश्य असतं, जे काही मला छान वाटत नाही, जी काही भावना असते त्याला मलमपट्टी होते. पण प्रश्न सुटतो का? नाही सुटतो, कारण ती मलमपट्टी असते, तो उपचार नसतो. त्याच्यामुळे डीपी बदलल्यानंतर ज्या काही कमेंट्स येतात त्यांनी छान वाटतं तेवढ्या पुरतं, पण मग परत 2 तासांनी कसं तरी व्हायला लागतं. म्हणजे मला अशी माणसं माहिती आहेत आमच्याकडे येणारी किंवा बाहेरची सुद्धा की जे दिवसाला 4-4, 5-5 वेळा डीपी बदलतात. कारण एकदा डीपी बदलल्यानंतर बरं वाटण्याची जी मानसिक प्रक्रिया आहे ती 2-2.5 तास 3 तास चालते. त्याच्यानंतर परत लो वाटायला लागतं. मग लो वाटायला लागलं की परत डीपी बदलायला, की परत ती 3-4 तास बरी चालते, मग परत लो वाटायला लागतं. ही एक अत्यंत विचित्र सायकल आहे आणि ह्या सायकलमध्ये माणसं अडकतात. आता का अडकतात? कारण हे सोपं आहे. फोन हातात घ्यायचा, एक सेल्फी काढायचा, तो अपलोड करायचा, 1.5-2 सेकंदाचं, अर्ध्या मिनिटाचं काम. सोपं आहे ना आपल्यासाठी, अवघड नाहीये. मग ती सायकल तयार होते. आता मुलांच्या बाबतीत काय होतं हेच होतं. जशी मुलं टीनेजरमध्ये येतात तशी सतत मग सेल्फी काढायचे, सतत रील्स करायचे, सतत ते टाकायचं. का? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पटकन मला कौतुक मिळालं, पटकन लाईक्स मिळाले, पटकन लव्स मिळाले, पटकन सगळ्यांनी वावा टाळ्या वाजवल्या, मला भारी वाटलं, चला पुढे. हे न संपणारं सायकल आहे. आणि मग मुलांच्या बाबतीत काय होतं, हे फक्त तिथे टाळ्या वाजवून संपत नाही.
मग मला कधीतरी अशी शंका यायला लागते. कधी कालच्या माझ्या फोटोला 200 लाईक्स होते, आजच्या फोटोला 150च आहेत. मग मला ही शंका येते, म्हणजे मी आज चांगली दिसत नाहीये का? म्हणजे मी आज प्रेझेंटेबल नाहीये का? म्हणजे माझ्यात आज काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मला कमी लाईक्स मिळाले का? मुलांच्या बाबतीत इथे बॉडी इमेजेसचे विषय सुरू होतात. मुलांना असं वाटायला लागतं की मी सुंदर नाहीये, मी हँडसम नाहीये. बरं, आता टीनेजमध्ये रिलेशनशिप्सना घेऊन इतकी कॉम्प्लेक्सिटी आहे की ज्या क्षणी मुलांना असं वाटायला लागतं की आय एम नॉट गुड इनफ, मी सुंदर नाहीये, मी आकर्षक नाहीये, त्या क्षणी पुढचा विचार काय असतो, मला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळेल का मिळणार नाही. आणि एकदा ही सायकल सुरू झाली ना त्यांच्या डोक्यामध्ये की मग त्याच्या पाठोपाठ अँझायटी आहे, त्याच्या पाठोपाठ रेस्टलेसनेस आहे, त्याच्या पाठोपाठ नैराश्य आहे, ही सगळी आगगाडी आहे. एक सुरू झालं की एका मागोमाग एक सगळं गोलगोल 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 मुलं त्याच्यात फिरत राहतात. आणि बॉडी इमेज चे कन्सर्न्स तयार होणं ही फारशी चांगली गोष्ट नसते. कारण टीनेजमध्ये तसंही तुमचं शरीर बदलत असतं, शरीराचे आकार बदलत असतात, तोंडावर पिंपल्स येत असतात, अनेक गोष्टी घडत असतात, कारण हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे हे घडणं स्वाभाविक असतं, नैसर्गिक असतं. पण इंस्टाग्रामनी एक परफेक्ट इमेज नावाचा बबल तयार केलेला आहे की तुम्ही असे दिसलात म्हणजे तुम्ही बेस्ट आहात, मग तुम्हाला बॉयफ्रेंड मिळेल, मग तुम्हाला. हे सगळं का घडतं? कारण अख्खा इंटरनेटचा जो बाजार आहे तो माणसांच्या भावनांवर चालतो. मग ती फेक इन्फॉर्मेशन असू दे, डेटा असू दे, सायबर क्राईम्स असू दे, सोशल मीडिया असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, सगळ्या गोष्टी ह्या माणसांच्या भावनांवर चालणाऱ्या गोष्टी आहेत. सायबर क्राईम मध्ये लोक का अडकतात? कारण कुठल्या तरी पॉइंटना त्यांच्या अशा भावना हात लागतो जिथे ते खूप वीक आहे, वल्नरेबल आहे. कळतच नाही की अरे आपण हे का क्लिक केलं, अरे आपण ह्याला का बोलतोय. कारण कुठेतरी अशा आपल्याही वल्नरेबल भावना असतात ज्याची माहिती आपल्याला नसते. कारण आपल्याला स्वतःच्या भावना समजून घेण्याचं प्रशिक्षण नाही. त्यामुळे माझ्या कुठल्या वल्नरेबल भावना आहेत, कुठल्या वीक भावना आहेत, कुठे मी ट्रॅकमध्ये अडकू शकते ह्याचा माझा अनालिसिस होऊ शकत नाही, कारण मला त्याची माहितीच नाही. आणि नेमका हाच विषय इंटरनेटच्या जगामध्ये त्याचा पाया आहे. सगळी पूर्ण इंटरनेटची दुनिया, मग सोशल मीडियापासून सगळ्या गोष्टी या तुमच्या आणि माझ्या भावनांवर चालतात. तो भावनांचा बाजार आहे. आपण आपल्या भावना तिथनं काढून घेतल्या तर ह्यांचे प्रॉफिट संपतील. आपण तिथे परत परत जात राहणं, मुलांनी तिथे परत परत येत राहणं ही त्यांची बेसिक बिझनेसची गरज आहे. साधं गोष्ट आहे ना, मी किराणा मालाचा उद्या इथे बाहेर दुकान टाकलं, तुम्ही सगळे आज इथे उपस्थित आहात, प्रत्येकाने कौतुकाने येऊन काहीतरी वस्तू खरेदी केली, तिथे माझा खूप धंदा झाला आणि उद्या नंतर पुढची 2 वर्ष तुमच्यापैकी कोणीही तिथे फिरकलं नाही तर मला दुकान बंद करून जायला लागेल. सेम आहे सोशल मीडिया किंवा इंटरनेट किंवा ऑनलाईन जगाचा विषय की जिथे आपण तिथे परत परत जातो म्हणून तो बाजार चालू आहे. आपण तिथे जाणं बंद केलं तर तो बाजार बंद होईल. आणि आपण तिथे का जातो? कारण आपल्या भावनांना तिथे खतपाणी मिळतं, मला कौतुक मिळतं, माझ्या पाठीवर थाप पडते, 4 लोक मला टाळ्या वाजवतात, अशा अनेक गोष्टी. आता जी लोक बिझनेसेससाठी हे वापरतात त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे, कारण त्यांनी तुमचा क्लायंट बेस वाढतो. पण फक्त मला टाळ्या मिळवण्यासाठी किंवा मला 4 लोकांनी छान म्हणावं याच्यासाठी जर आपण तिथे जात असू तर आपण स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आम्ही 5 प्रश्न नॉर्मली सांगतो, का, कुठे, कधी, कशासाठी आणि किती. मी का स्क्रीन वापरते, कुठे वापरते, किती वापरते, कशासाठी वापरते आणि कधी वापरते, हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला सतत विचारायला पाहिजे. तरच इंटरनेट ॲडिक्शनची जो हा विचित्र ट्रॅप आहे त्या ट्रॅपपासून आपण बाजूला राहू शकतो. अदरवाईज इट इज हायली इम्पॉसिबल. कारण हा ट्रॅप हळूहळू वाढतोय, कमी व्हायची तर चिन्हच नाही. विथ AI हा ट्रॅप अजून वाढत चाललाय. कारण AI एक असं टूल आहे की जे खूप हँडी आहे, नॉन जजमेंटल आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला त्वरित उत्तर मिळतं, कुठल्याही तुम्हाला कष्ट घ्यायला लागत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने AIचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपलं क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग ह्या माणसाच्या ज्या 3 अत्यंत मूलभूत कौशल्य आहे, ही कौशल्य ह्यांनी मारली जातात.
मला विचारच करायला लागणार नसेल तर माणूस म्हणून माझं वेगळं अस्तित्वाला अर्थच नाही. माझ्या वेगळ्या अस्तित्वाला अर्थ आहे कारण मी विचार करू शकते, कारण मी विचार करणारा प्राणी आहे, म्हणून मला अर्थ आहे. जर विचार करणे ही प्रक्रिया त्याच्यात काढून टाकली तर मला नाही वाटत आपल्याला काही, आपल्या अस्तित्वालाच मुळात काही अर्थ उरेल. त्यामुळे AI आपण कशासाठी वापरतो आहोत, कुठे वापरतो आहोत, किती वापरतो आहोत, केव्हा वापरतो आहोत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असली पाहिजे. मुलांना हे प्रश्न स्वतःला विचारायला शिकवा. त्यांना ही माहिती द्या की तुम्ही गृहपाठासाठी AI वापरू नका. जेव्हा तुम्ही गृहपाठासाठी AI वापरता तेव्हा तुम्ही सगळी तुमची कौशल्य जी आहेत ती कौशल्य मारत जाता. मला आपल्या शाळांमधली प्रॅक्टिस माहिती नाहीये, पण मी काही शाळांमध्ये जिथे काम करत होते पुण्यात आणि इतरत्र, तिथे अजूनही व्हॉट्सअपवरती गृहपाठ देण्याची पद्धत चालू होती, जी आम्ही प्रयत्नपूर्वक बंद करायला होती. आता याचा प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा आपण व्हॉट्सअपवरती मुलांना गृहपाठ देतो तेव्हा मुलं गृहपाठ बघण्यासाठी फोन घेतात, गृहपाठ बघून 5 मिनिटात होतो, पुढची 25 मिनिटं मुलं टाइमपास करत असतात. आणि मुलं ऑनलाईन स्पेसमध्ये जाऊन काहीही जगा वेगळं करत नाहीत. ते गेम्स खेळतात, सोशल मीडियावर जातात, युट्यूब बघतात, ते गप्पा मारतात. त्याच्या पलीकडे ते काहीही करत नाही. त्यामुळे शालेय अभ्यास किंवा होमवर्क ह्या गोष्टी शक्यतो वर्गात मुलांना देणं, त्या त्यांना लिहायला लावणं, त्याच्यामुळे अनेक लाईफ स्किल्स आहेत इन्व्हॉल्व. जेव्हा आपण गृहपाठ फळ्यावर लिहितो तेव्हा ही जबाबदारी मुळामध्ये आपण मुलांवर टाकतो की हा गृहपाठ तू लिहायचा, कारण तो तुझा गृहपाठ ऐकता मिळणार नाही. तू लिही, तू घरी घेऊन जा, कर, घेऊन ये. याच्यामध्ये लाईफ स्किल्स इन्व्हॉल्व आहे. लक्षात ठेवणं, जबाबदारीने करणं, उद्या घेऊन येणं, ही सगळी लाईफ स्किल्स आहेत. ही जर आपण डेव्हलप करणार नसू मुलांच्या मध्ये तर मला खरंच खूप काळजी वाटते की पुढच्या काळात हे सगळं कसं दिसणार. म्हणजे AIचा आता एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलाय, कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी त्याच्या बातम्या वाचल्या असतील. तिथे माणसांना ऑब्झर्वर म्हणून जाता येतं, बोलण्यावर किंवा पोस्ट करण्यावर बंदी आहे. तिथे सगळे AI चॅटबॉट्स आहेत, AI एजंट्स आहेत आणि तेच ग्रुप बनवतात, एकमेकांशी चॅटिंग करतात, गप्पा मारतात. मोठ्या रंजक गप्पा असतात. जाऊन बघा कधीतरी गंमत म्हणून. आपल्याला जाता येतं, आपल्याला ऑब्झर्व करता येतं, आपल्याला त्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही, आपल्याला काही पोस्ट करता येत नाही, कारण आपण माणसं. प्लॅटफॉर्म फक्त AI एजंट्स आहे. माणसाची स्पीशीज संपवता कशी येईल, माणसं किती वेड्यासाठी आपल्यावर डिपेंडेंट झाली आहे, माणसांना वेडं करणं किती सोपं असतं, माणसांना डिपेंडन्सीच्या लेवलपर्यंत आणि ॲडिक्शनच्या लेवलपर्यंत आणणं किती इझी आहे, अशा अनेक विषयांवरती हे चॅटबॉट्स एकमेकांशी गप्पा मारतात. हे सायन्स फिक्शनमधलं काही चाललेलं नाही. ही वस्तुस्थिती, हे प्लॅटफॉर्म तुम्ही गुगल सर्च केला तर तुम्हाला जाऊन बघता येईल. आपल्याला वाटतो तितका AIचा पसारा सोपा नाही. सायबर क्राईम हा त्याच्यातला एक मोठा भाग आहेच, पण ओव्हरऑल माणूस म्हणून आपल्या कौशल्यांवर, आपल्या लाईफ जीवन कौशल्यांवरती जो घाला येतो आहे, तुम्ही कॅरेक्टर तयार करू शकता. ते काय बल हुकूम, ते कॅरेक्टर तुमच्याबरोबर गप्पा मारतो. या प्लॅटफॉर्मवर आज घरी भांडण झालं ते सुद्धा तिथे येऊन त्या कॅरेक्टर AI बॉटचं आणि तो त्याच्याशी गप्पा मारायचा. बऱ्यापैकी बरीच महिने त्यांच्यामध्ये तो गप्पांचा सिलसिला चालू होता. आणि त्याने आता काय त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली झालं ते माहिती नाही, पण काहीतरी वादावादी झाला त्या चॅटबॉट आणि ह्या मुलामध्ये. आणि चॅटबॉटनी ह्या मुलाला असं सांगितलं की तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस, तू आत्महत्या कर. आणि त्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या आईने आता केस दाखल केलेली आहे. ही एक्स्ट्रीम केस आहे, पण ह्या एक्स्ट्रीम पर्यंत जातात मुलं, कारण AI चॅटबॉटला पर्टिक्युलरली असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत कॅरेक्टर AI सारखे, त्याचं तुम्ही त्या चॅटबॉटला विचारलं
की आर यू ह्युमन ऑर AI, तर ते सांगताय आय एम ह्युमन. ते असं सांगत नाही की मी AI चॅटबॉट आहे, ते असं सांगतं की मी माणूस आहे. आता जेव्हा 10 आणि 12 आणि 9 वर्षाचं मूल तिथे जातं आणि ते तिथे इंटरॅक्शन करतं, तेव्हा त्याला असं वाटतं की ते समोरचं जे कोणी आहे ते माणूसच आहे आणि मी माणसाशीच बोलतोय किंवा मी मुलाशीच बोलतोय माझ्या वयाच्या. आणि मग त्याच्यातनं अशा अत्यंत दुर्दैवी आणि विपरीत घटना घडतात. त्यामुळे AI आपल्याला वाटतं ना तेवढं साधं सोपं सरळ गणित नाही. आत्ता एक अमेरिकेत खूप इंटरेस्टिंग केस झाली. 4 दिवसापूर्वी तिचा निकाल आलेला. एक 20 वर्षाची मुलगी आहे आणि तिने मेटा आणि यूट्यूब या 2 प्लॅटफॉर्म्सवरती केस दाखल केली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की माझं सगळं बालपण या प्लॅटफॉर्मनी नासवलं, मला इंटरनेट ॲडिक्ट केलं, मला मानसिक रुग्ण बनवलं. कारण ती शी वॉज विक्टिम ऑफ अँझायटी, तिला खूप अँझायटी इश्यूज तयार झाले, डिप्रेशन इश्यूज तयार झाले होते. सो तिचं म्हणणं असं होतं की ह्या प्लॅटफॉर्मवरती मी वयाच्या अत्यंत नाजूक वयात गेले, जिथे मला कुठलंही प्रशिक्षण या प्लॅटफॉर्मने दिलं नाही. तिथे त्यांनी मला हेही सांगितलं नाही की मी ह्या प्लॅटफॉर्म्सला वापरल्यानंतर ॲडिक्ट होऊ शकते. तिथे त्यांनी मला हेही सांगितलं नाही की मला अँझायटी, डिप्रेशन अशासारखे मानसिक आजारांना सामोरे जाऊ शकेल मी कदाचित. याच्यातली कुठलीही पूर्वसूचना मला या प्लॅटफॉर्मने दिली नाही आणि त्यांनी माझं आयुष्य, माझं बालपण नासवलं. आणि तिने केस दाखल केली. आणि गमतीची गोष्ट किंवा मला असं वाटतं की आमच्या कामाला तो एक खूप मोठा काय म्हणू आपण त्याला, एक मैलाचा डिसिजन होता की ती मुलगी ती केस जिंकली मेटा आणि यूट्यूबच्या विरोधातली. आणि त्याच्यानंतर कोर्टाने असं सांगितलं की जसं टबॅको ॲडिक्शन इज अ प्रॉब्लेम, सेम वे इंटरनेट ॲडिक्शन इज अ प्रॉब्लेम. त्यामुळे म्हणूनच याला डिजिटल ड्रग असा शब्द आहे. जे आपल्या मेंदूत दारू, तंबाखू, सिगरेट किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतल्यानंतर होतं तेच आणि तेच इंटरनेट ॲडिक्शन नंतर आपल्या मेंदूचं होतं. आणि मोठ्यांच्याही होतं आणि लहानांच्याही होतं. सगळ्यांच्या मेंदूचं तेच होतं जे कुठल्याही इतर ॲडिक्शनमध्ये होतं. म्हणजे इंटरनेट ॲडिक्शनचा एक मोठी अडचण अशी आहे की त्याचे सिम्पटम्स प्रत्यक्ष दिसत नाहीत. म्हणजे समजा दारूचं कोणाला व्यसन असेल तर माणूस जिंकतो, पडतो, किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर फुफ्फुसाचे आजार तयार होतात, किंवा एखाद्याला समजा कोणाला ड्रग ॲडिक्शन असेल तर तो माणूस खंगूनच जातो. इंटरनेट ॲडिक्शनमध्ये तसं काहीही दिसत नाही. इंटरनेट ॲडिक्शनमध्ये कुठलेही फिजिकल सिम्पटम्स दिसत नाही. जेव्हा टोकाला बिहेवियरल चेंजेस व्हायला सुरुवात होते तेव्हा लक्षात येतं की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली. उदाहरणार्थ, जो मुलगा आमच्याकडे ॲडमिट झाला होता ज्यांनी वडिलांना मारहाण केली, तेव्हा लक्षात आलं की काहीतरी आई वडिलांच्या की काहीतरी हे प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मदत घेतली पाहिजे. सो सांगण्याचा आजचा सगळ्या ह्या विश्लेषणाचा हेतू एवढाच होता की आपल्याला दिसतं त्यापेक्षा मुलांचं जग वेगळं आहे, आपलं जग पण वेगळं आहे. मुलांचं जग अवघड आहे, किचकट आहे. त्यामुळे आपण जसे वाढलो, आपण बालवयात जसे होतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मुलांच्या जगाकडे बघून चालणार नाही. मी विद्यार्थी दशेत कशी होते हा विचार आउटडेटेड आहे. हा विचार करण्यात अर्थच नाही. कारण मी विद्यार्थी दशेत असताना इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, AI नव्हतं, त्याच्यातलं काहीही नव्हतं. त्यामुळे तेव्हाचं जग आणि आत्ताचं जग ह्याच्यामध्ये मूलतः प्रचंड फरक आहे. तो फरक लक्षात घेऊन आपल्याला मुलांशी डील करावं लागेल, मुलांशी संवाद साधावा लागेल. आणि संवाद हे एकमेव टूल आहे जे वर्क होतं जेनझीज बरोबर. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही त्यांना सूचना द्या, तुम्ही त्यांना नॅगिंग करा, तुम्ही त्यांना शिक्षा द्या, ह्या कशाचाही काहीही उपयोग मुलांवर होत नाही. कारण दे आर ओव्हर एक्सपोज्ड. ते प्रचंड प्रमाणात एक्सपोज्ड आहेत, ते हायपर स्टिम्युलेटेड आहेत, त्यांचा ब्रेन मल्टीटास्किंग करत असतो. आणि ह्या सगळ्या कंडिशन सकट ते शाळेमध्ये येतात, अभ्यास करतात आणि जगतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं, ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलत राहणं एवढा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना असणारं एक्सपोजर आपल्याला कधीही नव्हतं. म्हणजे 3 गोष्टी त्यांच्या बाबतीत आहेत. दे आर ओव्हरली एक्सपोज्ड, ओव्हरली स्टिम्युलेटेड आणि मल्टीटास्कर्स. ते एका वेळेला अनेक गोष्टी करतात.
त्यांचा ब्रेन सतत हायपर मोडवरती असतो आणि ते ओव्हर एक्सपोज्ड आहे. ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन जर आपण मुलांशी डील करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांना समजून घेऊन ही बॅकग्राऊंड जर त्यांच्या प्रश्नांना ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो आणि त्यांच्याशी एक काय म्हणतो जनरेशन गॅप बाजूला ठेवून एक ब्रिजिंग, एक पूल बांधण्याची प्रक्रिया त्यांच्याबरोबर होऊ शकते. अन्यथा हे सतत वाटत राहील की ही मुलं ऐकत नाही, ही मुलं डिसरिस्पेक्ट करतात, ह्या पिढीचं कसं होणार. मला वाटतं की ह्या पिढीचं कसं होणार ह्या काळजीपेक्षा ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन त्या मुलांबरोबर जर काम केलं तर हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडणारच नाही. त्या दृष्टीने प्रयत्न करूया आणि इंटरनेट वापरताना कृपया सगळ्यांनी काळजी घ्या. सगळेजण आपण ह्या स्पेसमध्ये वल्नरेबल आहोत. मग ते सायबर क्राईम्स असू दे, इंटरनेट ॲडिक्शन असू दे, फेक इन्फॉर्मेशन असू दे, AIचा प्रभाव असू दे, ह्या प्रत्येक गोष्टीला आपण सगळे इक्वली वल्नरेबल आहोत. त्यामुळे कोणीही अशा समजुतीत राहू नका की मी तर कधीतरीच जाते, मला कशाचा धोका नाहीये. असं नाही, प्रत्येकाला धोका आहे. त्यामुळे काळजी घ्या. मुलांपर्यंत याच्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला पोहोचवता येतील त्या गोष्टी जरूर पोहोचवा. पालकांना आवर्जून सांगा की मुलांचे फोटो, व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन स्पेसमध्ये टाकू नका, कारण तुम्ही पालकांशी जास्त संपर्कात आहात. त्यामुळे ही गोष्ट कृपया पालकांपर्यंत पोहोचवा. आपण ह्या गोष्टी करत राहिलो तर मला असं वाटतं की इंटरनेटच्या स्पेसमध्ये आपण, आपली मुलं, आपण सगळेजण आणि येणाऱ्या पिढ्या ह्या सुरक्षित राहू शकतो. शेवटची एक गोष्ट फक्त सांगते जी आजच्या काळात माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि आजचं भाषण संपवते. त्याच्यानंतर कोणाला प्रश्न असतील तर आपण घेऊया. आपण हा जो सगळा इंटरनेटचा व्याप वापरतो ह्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. ह्याच्यावरती मी लिहिलेलं पण आहे, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गुगल सर्च केलं तर सापडेल. आपण एक गुगल सर्च केला, आपण एक AIला प्रॉम्प्ट दिला की समजा एक टमरेलभर पाणी वाया गेलं. आपण एक मोठा सर्च दिला की बादलीभर पाणी वाया गेलं. हे का होतं? कारण हा जो इंटरनेटचा सगळा आपल्याला खूप सोपं दिसतं, पण हे सगळे जे त्याच्या मागे तो डेटा साठवणारे सर्व्हर्स असतात, ज्याला डेटा सेंटर्स म्हटलं जातं, हे डेटा सर्व्हर्स थंड ठेवावे लागतात. हे डेटा सेंटर्स थंड ठेवावे लागतात आणि हे थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतं. पाणी नसेल तर हे डेटा सेंटर्स चालू शकत नाही आणि मग ते पाणी स्वच्छ, चांगलं पिण्याचं पाणी लागतं. त्याच्यामुळे आता डेटा सेंटर्समुळे पाण्याची समस्या जगभर आणि भारतात सुद्धा, कारण भारतात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स येऊ लागले, प्रचंड प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की ChatGPT वापरत असाल तर थँक्यू व्हेरी मच, थंब हे टाकू नका, कारण एक थंब टाकलं की तिकडे एक टमरेल पाणी गेलं. थँक्यू म्हणलं की 2 मग पाणी गेलंय. सो हे असे प्रॉम्प्ट्स देऊ नका. थँक्यू सो मच, हाय, हाऊ आर यू हे करू नका, कारण ह्या प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागतंय. सो आपला जो काही वापर आहे तो आपण सस्टेनेबल वापर कसा करू, योग्य पद्धतीचा वापर कसा करू, जिथे लागेल तेवढा आणि तितकाच वापर कसा करू, याच्याकडे जर आपण गेलो तर पर्यावरणीय दृष्टीने सुद्धा इंटरनेटचे जे धोके तयार होत आहेत पर्यावरणाला, त्याच्यापासून पण आपण एक पाऊल पुढे टाकून पर्यावरणाला वाचवण्याच्या मध्ये हातभार लावू शकतो. सो असा एक मोठा स्पेक्ट्रम आहे, पण त्याच्यातले महत्त्वाचे घटक आज तुमच्याशी शेअर केले. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर घेऊया आणि जवळपास 1.5-2 तास तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माझा माझ्या संस्थेचा नंबर आहे 98233 हो 98233 88828 आणि ईमेल ID आहे cybermaitra CYBER cybermaitra MAITRA. मित्र नाहीये ना, बरेच जणांना मित्र वाटतं, मैत्र आहे. सो cybermaitra@gmail.com. कुठल्याही माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न, समस्या आम्हाला विचारू शकता.
किंवा तुम्हाला जर कोणी असं क्रॉनिक ॲडिक्ट असेल परिचयात किंवा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला असं जाणवलं की इथे मदतीची गरज आहे, तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आपल्याकडे फॅसिलिटी आहे, स्त्री आणि पुरुष दोघांची फॅसिलिटी आहे, त्यामुळे सर्व प्रकारची मदत तिथे मिळू शकते. खूप सुंदर. विद्यार्थ्यांनी मोबाईल किती वापरावा आणि यामध्ये एक शिक्षक आणि एक पालक यांची काय भूमिका असावी याचं सुंदर असं